नमस्कार व्ह्युअर्स. उमेद आयसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपण बेसिकली पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ह्या विषयाबद्दलचं सिलेबस असेल ते सिलेबस डिकोड करण्याबाबतचा हा लेक्चर आहे. लेक्चर म्हणण्यापेक्षा एक जनरल डिस्कशन आहे आणि ते आपण डिस्कस करणार आहोत की लोकप्रशासन हा नेमका विषय कसा आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त हा लोकप्रशासन विषय जो बियॉन्ड द एक्झाम कसा आहे हे जनरली आपण याच्याबद्दल बोलणार आहोत. आणि मी रविकांत महादेव दुर्ग. आणि पुढे जाण्यापेक्षा पहिलं मला हेच तुम्हाला सांगावं असं वाटेल की ह्या स्लाईडवरती जे तुम्हाला दिसतं ते वाचा आणि फक्त एक मिनटं पॉज करा आणि तुमच्या वही असेल किंवा तुमच्या एका पेजवरती हे जेव्हा वाचल्यानंतर तुमच्या थॉटमध्ये काय आलं, म्हणजे तुम्हाला विचार पहिल्यांदा काय आलं ते तुम्ही लिहून काढा. जनरली मी यासाठी म्हणतो की आपल्याला कोणत्याही विषयाचं प्रायर नॉलेज नाही जर असं आपण कन्सिडर केलं तरी नसताना देखील काही विषयांमध्ये कसं होतं की आपल्याला जे काही सेट ऑफ नॉलेज ऑलरेडी आहे किंवा त्यावरती आपलं डिस्कशन कसं आहे, म्हणजे आपलं एका पर्टिक्युलरली एक स्टेटमेंटबद्दल ओरिएंटेशन कसं आहे हे जाणून घेण्याचा एक प्रयत्न आहे फक्त इतकाच. आणि नंतर आपण डिस्कस करणारच आहोत की नेमकं हे काय आहे आणि कसं आहे. तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इज नॉट जस्ट अबाउट द रूल्स अँड रेग्युलेशन्स बट ऑल अबाउट द रिझल्ट्स फॉर द अचिव्हिंग द रिझल्ट्स फॉर द कॉमन मॅन. मी मुद्दाम कॉमन मॅनला हायलाईट केलेलं आहे आणि नक्कीच तुम्ही पॉज करून याच्याबद्दल लिहाल असं मला एक आशा आहे आणि अपेक्षा आहे ॲक्च्युली. तर लेट्स सी, मराठीमध्ये याचं लिहिलेलंच आहे की सार्वजनिक प्रशासन हे फक्त नियम व नियमन यापुरते मर्यादित नसून सामान्य माणसासाठी परिणाम साध्य करण्याबाबत आहे. सामान्य माणसासाठी परिणाम रिझल्ट ओरिएंटेड आहे. तर यस, नाव लेट्स डू इनटू द नेक्स्ट स्लाईड. तर मी कोण हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर हे फक्त नॉट जस्ट की एस्टॅब्लिश अ प्रोफेशनल रिलेशनशिप बिटवीन द स्टुडंट्स अँड टीचर. मी या ठिकाणी टीचर नाही आहे, मीही एक स्टुडंटच आहे, एक ॲस्पिरंटच आहे. पण यस, की त्यापेक्षा आधी मी काय आहे आणि मी काय करतो हे तुम्हाला सांगणं थोडंसं गरजेचं वाटलं म्हणून हा जस्ट स्लाईड आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काही इम्पॉर्टन्स या स्लाईडला नाही आहे. तर बेसिकली मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. जनरली इंजिनिअरिंग सोडून सगळं काही करतात असं एक असतं, पण तसं समजू आपण. आणि मी PG केलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधून आणि गेल्या वर्षी 2024च्या एंडला, डिसेंबर एंडला मी UGC नीट दिलं होतं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधून आणि मी त्याच्यामध्ये 97.20% घेऊन पास केलेलं आहे. PhDसाठी आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी सुद्धा मी क्वालिफाय केलेलं आहे. मोर दॅन कट ऑफपेक्षा 20 मार्क्स एक्स्ट्रा होते. हां, जनरली मार्क्स किती आहेत ह्याच्यामध्ये आपण विश्वास ठेवत नाही. बस जनरली एक इंटिग्रिटी म्हणून आपण म्हणू शकतो की हां, की मला या विषयाचं थोडंसं माहिती आहे म्हणून इथं आहे हे सांगण्याचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे पॅशनेट ॲस्पिरंट. आय एम अ पॅशनेट ॲस्पिरंट आणि मी विश्वास ठेवतो लर्न टुगेदर ग्रो टुगेदर. आपण सोबत शिकू आणि पुढे जाऊ. लहान असताना आपल्या शाळेच्या भिंतीवरती म्हणजे असायचं, सारे शिकूया पुढे जाऊया, अशाच प्रकारचं आपण समजू आणि सगळे शिकू आणि पुढे जाऊ. तर बेसिकली इतकंच होतं. ओके, जास्त आपण गोष्टी न करता पुढे जाऊ, महत्त्वाच्या गोष्टीवरती डिस्कस करू. तर ओके, लेट्स. आणि पुढे डिस्कस करण्याआधी आपण जनरली पूर्ण लेक्चर कशा बाबतीत आहे, हे जे डिस्कशन आहे हे कशा बाबतीत आहे हे समजून घेऊ. पहिल्यांदा आपण डिस्कस करू सिग्निफिकन्स काय, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन लोकप्रशासन त्याचं सिग्निफिकन्स काय. आणि त्यानंतर महत्त्वाचं येतं व्हॉट, व्हाय अँड हाऊ अप्रोच. हा अप्रोच खूप महत्त्वाचा आहे. नॉट जस्ट अबाउट जस्ट रीडिंग, नॉट जस्ट अबाउट द लर्निंग द थिंग्स, नॉट जस्ट अबाउट द एज्युकेशन, बट ऑल्सो अबाउट लाईफमध्ये आपण काय करतो आहे, पर्पज काय, गोल काय, एम काय, ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन करताना जेव्हा आपण एक प्रश्न येतो त्या मनामध्ये की आपण काय करणार आहोत. मी सिव्हिल सर्व्हिसेसच का बरं चूज करतो आहे, मी म्हणजे मला सरकारी अधिकारी का व्हायचं आहे. अधिकारी हा वर्ड खरं तर मी या वर्डला इतकं तंतोतंत माझे विचार जुळत नाहीत. मला असं वाटतं की आपण एक नोकर आहोत, म्हणजे जे लोकप्रशासन म्हणजे लोकांचे नोकर होण्यासाठी आपण ॲस्पायर करतो आहे असं हा एक वर्ड चांगला आहे. हां, तर का करतो आहे, कसं करतो आहे, कशासाठी करतो आहे, ह्या गोष्टी एक डिफाईन केलेल्या असतात आणि ते डिफाईन असावं. जेव्हा पण आपण कोणत्या पर्टिक्युलरली जेव्हा आपण ह्या क्षेत्रामध्ये जाण्याचा जेव्हा विचार करतो त्याआधी तुमचं पर्पज ठरलेलं पाहिजे. तुम्ही हे का करताय आणि कसं करणार आहेत आणि किती वेळात करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन असल्या पाहिजे. आपण तेच अप्रोच या पूर्ण शिक्षणामध्ये ह्या सर्व गोष्टीमध्ये शिकणार आहोत. व्हॉट, काय, का आणि कसं. एक गोष्ट घेतलं त्या गोष्टीचं ते गोष्ट काय आहे
आणि ते गोष्ट का बरं आहे आणि ते गोष्ट कसं आहे ह्याच्या आराउंड आपण शिकणार आहोत. आणि मेन्सचं जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग कराल, जसं जनरल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता आलेला आहे, तर मेन्सचं जेव्हा आपण आन्सर रायटिंग करतो त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला आपण जेव्हा ब्रेक करतो तेव्हा ह्याच अप्रोचमध्ये ब्रेक करणं खूप गरजेचं असतं. जनरली एक आपण म्हणतो, ऐकलेलं पण असेल की यार आन्सर रायटिंग इज आर्ट, आणि ते आर्ट कसं येते, अशा प्रकारचं काही आर्टिक्युलेशन नंतर आर्ट येतं असं मला वाटतं. तर ठीक आहे, पुढं बघू. आणि नंतर आपण बघणार आहोत बियॉन्ड द एक्झाम. कोणतं पण गोष्ट आपण शिकत असेल, काही आपल्या आयुष्याचा काही वेळ आपण त्या गोष्टीमध्ये शिकण्यासाठी घालत असेल, तर त्याचं पर्पज फक्त एक्झामपुरतंच मर्यादित नसतं. त्याचं पर्पज त्या एक्झामपेक्षा खूप जास्त असतं असं मला वाटतं. आणि तेच आपण बघणार आहोत की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लोक प्रशासन, ह्याचं पर्पज, ह्याचं बियॉन्ड द एक्झाम कसं आहे. आणि आपल्याला फक्त मार्क घेऊन पुढे जायचंच नाही आहे, तर जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण सर्व करू, अधिकारी बनल्यानंतर जेव्हा ग्राउंड लेवल रियालिटीवरती आपण काम करत असू, त्यावेळेस हा विषय पर्टिक्युलरली आपल्याला कसं इम्पॉर्टंट आहे किंवा कसं महत्त्वाचं आहे ते बघू. तर आपण सिग्निफिकन्सवरती पहिल्यांदा बोलू. सिग्निफिकन्स काय? जनरली आपल्याला माहिती आहे की बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, MBA म्हणजे मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अशा प्रकारचं एक पदवी असते. त्यातून आपल्याला कळते की कोणतरी MBA आहे आणि तो काय करणार आहे की HR बनेल किंवा त्याच्यामध्ये जनरली म्हणू शकतो की बिझनेस ग्रो कसं करायचं ह्याच्यामध्ये तो काम करतो. बेसिकली सांगायचं काय, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कशावरती काम करतं? टोटली प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. ऑर्गनायझेशन जे आहे ते ऑर्गनायझेशन कमीत कमी इनपुटमध्ये मॅक्झिमम आउटपुट कसं मिळवेल आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवेल ह्याच्यावरती बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन चालतं. पण इथं आपण जर बिझनेस वर्ड काढला, बिझनेस वर्ड काढून तिथं पब्लिक वर्ड टाकला, तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, फरक खूप मोठा आहे. इथं प्रॉफिट मॅक्सिमायझिंग हा एम नसतो. एम असतो वेलफेअर मॅक्सिमायझिंग. म्हणजे तळागाळात असलेले जे लोक आहेत त्यांना वरती कसं उचलायचं. आपली पॉवर्टी 1951मध्ये काय होती आणि आता काय आहे, पॉवर्टी कसं कमी कमी होत गेली किंवा लिटरसी कसं वाढत गेली. म्हणजे जनरली हॉलिस्टिक डेव्हलपमेंट एखाद्या व्यक्तीचं, म्हणजे तो एक माणूस, म्हणजे आपण म्हणू की चला की एक लहान मूल जन्मल्यानंतर ते मरेपर्यंत त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये जे प्रशासन काम करतं, त्या प्रशासनाचं जे मोलाचं योगदान आहे, आणि ते योगदान म्हणल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की ते काय करायला हवं ते पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन करतं. आणि बेसिकली हा खूप इझी कन्सेप्ट आहे आणि ज्याला जास्त टेक्निकल वर्डमध्ये आपल्याला काही डिफाईन करायची गरज नाही आहे. बेसिकली सांगायचं इतकंच आहे की बघा, लहान लेकरू जन्माला तर लगेच आपल्याला काय करावं लागतं की जन्माचा दाखला घ्यावा लागतं, की जन्म नोंदणी करणं, आणि भविष्यामध्ये म्हणजे जेव्हा तो म्हातारा होऊन मरतो आणि त्यानंतर आपण त्याचा मृत्यू दाखला काढतो. हे सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर बघितलं, म्हणजे लहान मुलगा आला, मग त्याचं इन्स्टिट्यूशन डिलिव्हरी आली, म्हणजे डिलिव्हरी आली, मग त्यानंतर त्याला आपण लगेच काय करतो, काही लस देतो गव्हर्नमेंटकडून फ्रीमध्ये. आणि त्या लस दिल्यानंतर मग पुढं त्याचं शिक्षण असेल. आपल्याला माहिती आहे की 6 वर्ष ते 14 वर्षापर्यंत जे सक्तीचं आणि मोफत शिक्षण आहे आपल्याकडे. आणि त्याच्यानंतर मग शाळा, म्हणजे पुढं कॉलेजेस, सगळ्या गोष्टी, मग त्याचा जॉब असेल, मग नंतरनं या सगळ्या गोष्टी, ह्याच्यामध्ये जो रोल डिफाईन करतो तो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा रोल खूप महत्त्वाचा आहे. आणि तो एक डिफाईनिंग फॅक्टर असतो हॉलिस्टिक डेव्हलपमेंट. चहूबाजूनं एका माणसाला ग्रो करण्यामध्ये खूप डिफाईन असतो, म्हणजे महत्त्वाचा असतो जनरली. तर म्हणून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे एक ॲस्पेक्ट झालं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन का. आणि दुसरं ॲस्पेक्ट आहे की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन का शिकावं. आपण सरकारी अधिकारी बनणार आहोत. सरकारमध्ये जेव्हा जातो, सरकार म्हणजे काय, लोकांसाठी काम करतं. आपण जेव्हा ग्राउंडवरती काम करू तेव्हा आपल्याला सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं, आणि ते आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून खूप शिकतो. म्हणजे भरपूर आहेत, जसं की याच्यामध्ये डिसिजन मेकिंगचे फॅक्टर्स असतील, डिसिजन मेकिंग कसं असतं, किंवा जनरली आपण असं म्हणू शकतो डेव्हलपमेंट काय, युनिडायरेक्शनल डेव्हलपमेंट का असतं, किंवा भरपूर काही गोष्टी आहेत आपण याच्यामध्ये बघणारच आहोत जनरली. तर ते बेसिकली कसं हेल्प करतं सोसायटीपासून एक सिव्हिलायझड सोसायटी बनण्यामध्ये, आणि हे आपण शिकणार आहोत. तर बेसिकली असं तर जेव्हा आपण सिलेक्ट होऊ, जेव्हा लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकॅडमीमध्ये जातो सिलेक्ट होऊन, त्या ठिकाणी पहिल्या 3 महिने फाउंडेशनल कोर्स घेतला जातो. तो कोर्स असतो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा. तिथं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन शिकवलं जातं. मग त्यानंतर मास्टर्स इन ॲडमिनिस्ट्रेशन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं एक तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. यशोदामध्ये सुद्धा सिलेक्ट होऊन गेल्यानंतर पहिल्यांदा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच शिकवलं जातं, कारण इम्पॉर्टन्स त्याचा. आफ्टर ऑल यू आर ॲस्पायरिंग फॉर द पीपल सर्वंट, पब्लिक सर्वंट, आणि तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असणं म्हणजे माहीत असणं, त्या गोष्टी निटिग्रिटी असणं खूप गरजेचं असतं. म्हणून ह्याचं इम्पॉर्टन्स असं पण आहे की तुम्ही पुढं काय करणार आहात. तिसरी गोष्ट म्हणजे अशी, ह्याच्यामध्ये सिलेबसचं जे कोरिलेशन आहे दुसऱ्या विषयांसोबत. इथिक्स असेल, GS3 असेल, GS2 असेल, GS1 असेल, आणि महत्त्वाचं म्हणजे SA असेल. कसं आता हे कोरिलेट करतं. फॉर एक्झाम्पल GS2,
पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं पेपर 2 जेव्हा आपण बघतो ते मोर ऑर लेस GS2 आहे. फक्त इंटरनॅशनल रिलेशन्स जर आपण सोडलं तर गव्हर्नन्सला म्हणजे पॉलिटीमध्ये गव्हर्नन्स सध्या एक आय थिंक 80 ते 90 मार्काचं वेटेज मिनिमम असेल त्याच्यामध्ये. पूर्णपणे गव्हर्नन्स म्हणजे त्याच्यापेक्षा GS2पेक्षा जास्त गव्हर्नन्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कव्हर होऊन जातो. म्हणजे 80-90 मार्क तर इथंच इझिली कव्हर होतात. आणि जेव्हा आपण स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या गव्हर्नमेंटबद्दल एक कन्सेप्ट जेव्हा बघतो, प्राईम मिनिस्टर ऑफिस असेल, सेंट्रल सेक्रेटरीट असेल, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो ते सुद्धा कव्हर होऊन जातं. म्हणजे मोर ऑर लेस GS2 ऑलमोस्ट सिमिलर आहे. पेपर 2 व्यवस्थित असेल तर GS2मध्ये स्कोअर करायला खूप इझी आहे. फक्त जास्त काय करावं लागेल, इंटरनॅशनल रिलेशन्स असेल किंवा सोशल जस्टिस वगैरे काही गोष्टी वगैरे आपल्याला जास्त करावं लागतील. आणि महत्त्वाचं म्हणजे GS4 इथिक्स म्हणजे कसं, इथिक्समध्ये आपण केस स्टडीज बघतो. 120 मार्काला केस स्टडीज असतात आणि त्या केस स्टडीजमध्ये आपण जेव्हा एक रिअल चॅलेंजेस दिलं जातं की सपोज तुम्ही एका जिल्हाधिकारी आहात आणि एक महिला म्हणजे उपासमारांची त्याची म्हणजे मरण होत आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काही गोष्टी नाही आहेत, म्हणजे डॉक्युमेंट्स नाही आहेत. त्यांना तुम्हाला रेशन अवेलेबल करायचं आहे पण डॉक्युमेंट नाही आहेत. तुम्ही देणार की न देणार, तुम्ही काय करणार असं. मग इथं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय सांगतं की रूल्स रेग्युलेशन्स दे आर इम्पॉर्टंट, नो मॅटर रूल्स अँड रेग्युलेशन्स आर इम्पॉर्टंट, बट त्याच्यापेक्षा जास्त काय अचिव्हमेंट, काय अचीव करणं, पर्पज. कोणतं पर्पज, वेलफेअर ऑफ द सोसायटी. मग ह्याच्यामध्ये बॅलन्स कसं करायचं आणि ह्याच्यामध्ये कसं बॅलन्स्ड आन्सर असायला पाहिजे हे आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं इन डेप्थ थोडंसं ॲनालिसिस किंवा आपण म्हणू शकतो की त्याचं थोडंसं नॉलेज असेल तर तिथं फ्लोमध्ये आन्सर रायटिंग करायला किंवा आयडियाज वेल स्ट्रक्चर्समध्ये मांडायला खूप जास्त इझी पडतं. बिईंग ॲन अ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन स्टुडंट आणि मी हे खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीनं सांगतो आहे, असं नाही की उगाच जास्त बोलायचंच म्हणून बोलतो आहे. एक जस्ट थॉट जे आहे त्याच्यामागचं ॲनालिसिस खूप आहे आणि त्याच्यामागचा एक एक्सपिरियन्स पण आहे. तर हे झालं सिग्निफिकन्स. आपण व्हॉट, वाय अँड हाऊ अप्रोचबद्दल तर जनरली थोडंसं बोललेलं आहोत, जास्त त्याच्यावरती आपण वेळ नाही द्यायचं. आणि बियॉन्ड द एक्झाम, अल्टिमेटली सिग्निफिकन्समध्येच बियॉन्ड द एक्झाम आहे, ते कोरिलेट करून आपण बोलायलाच आहोत. ओके, तर आपण पुढे जाऊ. तर हां, तर मी तेच म्हटलं की प्रायर नॉलेज नसताना देखील कोणत्या विषयाचं एक पर्टिक्युलरली प्रायर नॉलेज नसताना देखील आपल्याला काही गोष्टी कळतात का हे बघणं पण कधी कधी खूप महत्त्वाचं असतं, कारण इझी होऊन जातात की गोष्टी चूज करण्यामध्ये. तर हां, हे जे क्वेश्चन पेपर आहे हे आहे गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशनचं, त्यांचा मेनचं क्वेश्चन पेपर आहे. तर जनरली याच्यामध्ये आपण क्वेश्चन बघणार आहेत की कसं क्वेश्चन विचारायचं पॅटर्न कसं आहे. UPSC हे खूप वेगळ्या लेवलला क्वेश्चन्स विचारतं आणि तेवढ्या डेप्थ लेवलला कधीच MPSC जाणार, म्हणजे जाईल ऑब्व्हियसली, नाही जाणार असं कधीच बोलू शकत नाही, पण इमिडिएटली तर नाही जाणार आहे. म्हणजे जनरली ते एकदम आपण म्हणू शकतो की बेसिक लेवललाच क्वेश्चन विचारतील, कारण पहिल्यांदाच आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बघत आहोत आणि डायरेक्टली इन डेप्थ जर ॲनालिसिस करून क्वेश्चन विचारला तर इट इज व्हेरी हार्ड टू गिव्ह आन्सर्स देअर. आणि एक बेसिक गोष्ट माहीत असणं आणि सिलेबस कसं इम्पॉर्टंट आहे हे दाखवण्याचा एक विचार होता, म्हणून हे स्लाईड या ठिकाणी टाकलेलं आहे. तर आपण बघू. हां, तर क्वेश्चन काय बघा, व्हॉट इज पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. व्हॉट इज पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, आत्ताच आपण बघितलं, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जे काही सगळ्या गोष्टी चालतात ते पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्येच होतात. एक जनरल डिस्कशन आहे आणि जनरली म्हणजे असं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सगळं काही आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ह्युमनचं फ्लरिशमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह विंग आहे त्याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे, आणि इम्प्लिमेंटेशन असेल म्हणजे इम्प्लिमेंट करणं पॉलिसीज त्यासाठी इम्पॉर्टंट आहे, पॉलिसी फॉर्मेशनसाठी इम्पॉर्टंट आहे, आणि पॉलिसी इव्हॅल्युएट करून परत त्याला फीडबॅक देऊन नवीन पॉलिसी बनवणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता एक सिम्पल म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. झालं काय, मुंबईमध्ये मॅनहोल म्हणजे जे ड्रेनेज असतात, ड्रेनेजवरती जो एक झाकण असतो ते झाकण चोरी जायचे. मग कंटिन्युअसली ते चोरी जात होते, कारण ते लोखंडाचे झाकण असतात, गरिबी इतकी आपल्याकडे की चला कुठून तर कुठून पैसे मिळतात का बघा, असा काही जो माइंडसेट आहे ते माइंडसेट कधी कधी आपल्याला भारताला कधी कधी डेव्हलप करू देत नाही, असंही मला एक प्रश्न पडतो, पण ते ठीक आहे, ते वेगळी गोष्ट आहे. तर जनरली ते झाकण चोरी जायचे आणि गव्हर्नमेंटने काय केलं, ते झाकण चोरी जात आहे म्हणून ते जे झाकण आहे ना त्याला काय केलं, एक साखळी बांधलं आणि त्याला लॉक केलं. मग म्हणजे पहिल्यांदा प्रॉब्लेम का होता की झाकण चोरी जातात, ते इझिली वरती बसलेले असतात म्हणून झाकण चोरी जात आहेत. मग गव्हर्नमेंट काय करतं, नवीन पॉलिसी काढतं की चला आपण झाकणाला साखळी बांधू आणि ते तिथंच त्याला लॉक असेल चोरीला जाणार नाहीत. पण व्हायला काय, तर साखळीसहित चोरी जायला लागले. मग गव्हर्नमेंटने केलं की चला आपण डिसिजन काय घेतलं की एक रिअल टाईम बेसवरती एक GPS सिस्टम त्याला लावलेलं असेल आणि आपल्याला कळेल की कोण चोरून येतं.
म्हणजे त्याच्यावरती एक सिस्टम असं की हां कुठं चाललं आहे ते त्याचं आपल्याला म्हणजे रिअल टाईममध्ये त्याचं आपण लोकेशन ट्रेस करू शकतो. अशा प्रकारचं झाकणं बसवलं गेलं आणि ते टू फार एक्सटेंट हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर हां मी काय म्हटलं, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पॉलिसी फॉर्म्युलेशन, पॉलिसी फॉर्म्युलेशन, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आणि नंतर होतो इव्हॅल्युएशन. ह्या तिन्ही गोष्टी आहेत. आता हे कसं एकमेकांसोबत वर्क करतात. पॉलिसी फॉर्म केलं की मॅनहोल म्हणजे झाकणं चोरीला जातात, हे म्हणून आपण दुसरी पॉलिसी काय आणली की आपण झाकणाला टाय करू साखळीनं, आणि ते सुद्धा जाऊ लागले. म्हणजे काय झालं, पॉलिसी फॉर्म केलं, पॉलिसी इम्प्लिमेंट केलं आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर परत त्याला इव्हॅल्युएट केलं की परत चोरीला जातात, हे इव्हॅल्युएशन होतं आणि परत त्याचा फीडबॅक दिलं गेलं की चोरी होतात आणि आपण नवीन काहीतरी बनवू. मग ते जीपीएस सिस्टमवरती आलं. म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं एक रोल असं सुद्धा आहे की फक्त पॉलिसी फॉर्म करणं असंच नाही आहे, तर त्याला इव्हॅल्युएट करून परत पॉलिसीला रिडिफाईन करून त्याला मॅनकाइंडच्या चांगल्या भवितव्यासाठी म्हणू शकतो एक हेल्पफुल असं पॉलिसी देणं, हे आपण म्हणू शकतो जनरली. आय होप तुम्हाला हे डिस्कशन जास्त डोक्यावरून जात नाही आहे. बेसिकली तुम्ही कदाचित तिथे समोर असतात तर हे खूप जास्त इझी पडलं असतं बोलणं वगैरे, कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये असं होतं की नेमकं तुम्हाला कितपत कळतं हे पण मला समजत नाही. पण येस, मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं एकदम सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न करेन ह्या डिस्कशनला. आय होप हे सिम्पलच असेल, कारण आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सिम्पल ठेवणं सगळ्यात जास्त अवघड असतं. तर ठीक आहे, आपण बघितलो. हां, तर नेक्स्ट क्वेश्चन होता ह्युमॅनिस्टिक चॅलेंज टू दी क्लासिकल थेरी. क्लासिकल म्हणजे एक वर्ड, क्लासिकल बघितलं काय वाटतं की सपोज क्लासिकल सॉंग्स म्हणजे काय, जुने गाणे है ना, मॉडर्न सॉंग्स आत्ताचे नवीन जे असतील ते असतील, रॅप्स वगैरे. यस, क्लासिकल सॉंग्स. आपण फक्त वर्डला ब्रेक करू, जरी आपल्याला वर्ड माहीत नाही, एक्झॅक्टली अर्थ माहीत नाही असं समजून घेऊ. क्लासिकल जुने थोडंसं. आता जे काही जुनी थेरी होती, जुनी जी क्लासिकल थेरी होती म्हणजे क्लासिकल थेरी होती ॲडमिनिस्ट्रेशनची, त्याला ह्युमॅनिस्टिक चॅलेंज काय आहे. बेसिकली जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आलं, औद्योगिक क्रांती जेव्हा घडली, त्यानंतर माणसाला एक चाकामधलं एक कॉग म्हणजे त्याच्यामधलं तार समजलं जायचं. तार म्हणजे काय, वर्कर्सना हायर करा, त्यांच्याकडून जितकं पाहिजे तितकं काम करून घ्या आणि आपण फक्त प्रॉफिट मॅक्झिमाइज करा आणि त्यांना सोडून. म्हणजे जवळपास 18 तास वर्किंग आवर्स असायचे त्यावेळेस. म्हणजे ह्युमनला ॲज अ मीन्स ऑफ प्रोडक्शन कन्सिडर केलं जात होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्युमनला कॉग इन द मशीन कन्सिडर केलं जातं. म्हणजे त्याचा स्वतःचा एक ह्युमन एक एंटिटी आहे, त्याला स्वतःचं एक व्हॅल्यू सिस्टम आहे, स्वतः एक तो वैचारिक कल्पना असलेला एक माणूस आहे, असं कधीच कन्सिडर केलं जात नव्हतं. हे क्लासिकल थेरीजमध्ये सगळ्यात जास्त फोकस कशावरती, इफिशियन्सीवरती. इफिशियन्सी म्हणजे काय, इनपुट आणि आउटपुटमधलं डिफरन्स कमी करणं, ह्याच्यावरती जास्त फोकस होतं. मग नंतर काय झालं, जेव्हा सर्व्हिस सेक्टर बूम व्हायला लागलं, जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरती जास्त डिपेंड होतं, नंतर काही गोष्टी चेंज होत गेल्या, आपण म्हणू शकतो की सर्व्हिस सेक्टर बेसिकली, तेव्हा माणसाच्या बुद्धिमत्तेला जास्त किंमत येऊ लागलं. आणि त्यानंतर काय व्हायला लागलं की हळूहळू माणसाला पण किंमत येऊ लागलं. मग लेबर युनियन आल्या. लेबर युनियननंतर आपण बघू शकतो की कशा काही गोष्टी चेंजेस होत गेल्या की त्यांनी 18 तासाचं काम नाही, आम्हाला कमी पाहिजे, मग रविवारी सुट्टी असेल किंवा 12 तास काम, त्यातून परत 8 तास काम, अशा काही गोष्टी घडत गेल्या. म्हणजे ह्युमॅनिस्टिक चॅलेंज ह्युमनला कन्सिडर केल्यामुळं ह्युमन ॲज अ चॅलेंज म्हणू शकत नाही, बट त्याला क्लासिकल थेरीला ते कसं चॅलेंज होतं ह्याच्यावरती एक क्वेश्चन आहे. जनरली बघा, म्हणजे मी अजून पण तुम्हाला कुठलाच कन्सेप्ट शिकवतो आहे असं नाही आहे, जस्ट अ बेसिक कन्सेप्ट. आपल्याला जे प्रायर नॉलेज आपलं स्वतःचं आहे त्याच्यावरती हे सगळं चाललेलं आहे. सांगण्याचं इतकंच आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आपल्या अराउंडला जे आहे तेच पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. जे आपण बघतोय सगळं काही ते सगळं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. आणि येस, डिफाईन सिव्हिल सोसायटी ॲज अ कन्सेप्ट. सिम्पल, सिव्हिल सोसायटी म्हणजे काय, सेट ऑफ रूल्स रेग्युलेशन्स असतील किंवा काही गोष्टी चालू आहेत किंवा काही गोष्टी म्हणजे चोरी न करणं, हे पण सिव्हिल सोसायटीचं कन्सेप्ट आहे ना. खरे बोला, नेहमी खरे बोलावे, सुविचार आपण आपल्या शाळेमध्ये खूपदा बघितलं असेल. सिव्हिल सोसायटीचं कन्सेप्ट आहे. सोसायटी नाही, सिव्हिलायझड सोसायटी. डिफाईन सिव्हिल सोसायटी ॲज अ कन्सेप्ट. किती इझी आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहेत ह्या गोष्टी, फक्त त्याला थोडंसं स्ट्रक्चर्ड वेमध्ये मांडून आपण जेव्हा त्या गोष्टी बेसिकली आपण बघणार आहेत तेव्हा आन्सर रायटिंगला थोडंसं गोष्टी आपण स्ट्रक्चर्ड वेमध्ये मांडणं गरजेचं असतं. आणि ते आपण जेव्हा आपण शिकू त्यानंतर आपण व्यवस्थित आपल्याला कळतीलच. नेक्स्ट आहे डिफाईन सोशल अकाउंटेबिलिटी, किंवा आपण जेव्हा पॉलिटी शिकतो त्याच्यातलं काही कन्सेप्ट, किंवा गव्हर्नर इज अ नॉमिनल हेड ऑफ द स्टेट. डिफाईन करप्शन. करप्शन म्हणजे काय,
आता ह्याचं आन्सर खूप वाईड आहे, वाईड इन द सेन्स की हां, आन्सर असं एक कन्सेप्ट आहे, एक खूप चांगला आर्ट आहे. आपण जेव्हा MCQ सॉल्व्ह करतो, MCQमध्ये 4 ऑप्शन्स दिलेले असतात आणि त्यातला एकच ऑप्शन करेक्ट असतो आणि आपल्याला तोच ऑप्शन चूज करायचा असतो. आणि जर ते ऑप्शन नाही चूज केलं, म्हणजे करेक्ट ऑप्शन नाही चूज केलं तर रॉंग, नाहीतर काहीच तिथं म्हणजे चूज केलं तर बरोबर ठीक आहे, नाही तर नाही. पण सब्जेक्टिव्ह मॅटरमध्ये कसं येतं की तुम्हाला कितपत कळलं आणि ते कळलेलं तुम्ही कितपत उतरवताय. ह्याच्यामध्ये एक चांगलं आस्पेक्ट असंच आहे की हे आर्ट आहे. करप्शन म्हणजे काय? लोकांचं जे काही म्हणजे आपण म्हणू शकतो की एक एक ट्रस्ट आहे, म्हणजे गव्हर्नमेंट एक ट्रस्ट आहे आणि ते काय करतं, लोकांकडून सपोज आपण म्हणू शकतो की टॅक्सेशन, आपण टॅक्स वगैरे लावून लोकांकडून पैसा वगैरे घेतो आणि ते कशामध्ये जायला पाहिजे? रस्ते बांधणं असेल, पूल बांधणं असेल किंवा ओव्हरऑल शाळा किंवा हेल्थ या सगळ्या सिस्टमवरती खर्च करणं. पण याच्यामध्ये काही एक अँटी एलिमेंट सोशल जे असतात, जे अधिकारी वर्गामध्ये बसलेले असतील किंवा पॉलिटिक्स वर्गामध्ये, ते सगळे काही गोष्टी जेव्हा त्या ज्या पर्पजसाठी पैसा गोळा केला जातो त्या पर्पजसाठी यूज करत नाही, स्वतःच्या खिशा भरण्यासाठी जेव्हा यूज करतो त्याला जनरली आपण करप्शन म्हणतो. इट्स अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. आणि हां, ह्याच्यामध्ये एक टेक्निकल कन्सेप्ट पण आहेत, ते टेक्निकली वेमध्ये डिफाईन केले. आपण जेव्हा आपण सिलेबसमध्ये डीपमध्ये जाऊन आपण बघू तेव्हा ते कळतं. टेक्निकली म्हणजे काय, तुम्हाला जनरली काय ॲथॉरिटी आहे, खूप जास्त ॲथॉरिटी आहे, पॉवर आहे आणि अकाउंटेबिलिटी काहीच नाही आहे, म्हणजे करप्शन आहे बेसिकली, हे म्हणू शकतो आपण. तर हां, बाकी हे कॅबिनेट सेक्रेटरी वगैरे मी थोडंसं बोललो त्याच्याबद्दल, जास्त काय टेक्निकल मॅटरमध्ये जाणार नाहीत आपण, सिम्पल बघू. हे सुद्धा ऑलमोस्ट तसं. हां, क्वेश्चन्स कसं येतात, डिफाईन न्यू पब्लिक मॅनेजमेंट अँड इट्स आयडेंटिफाईड की फीचर्स. डिफाईन करा न्यू पब्लिक मॅनेजमेंट काय आहे हे डिफाईन करा. UPSC असं विचारत नाही, UPSC थोडा डेप्थ लेवल जातं की न्यू पब्लिक मॅनेजमेंट हा जो कन्सेप्ट आहे हा पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसमध्ये आपण कसं यूज करू शकतो, किंवा जनरली असं विचारतील की ह्याचं इफिशियन्सी कितपत होतं किंवा हे का बरं आलं आणि ह्याचं फेल्युअर होण्याचं कारण काय असतील वगैरे तसं विचारेल. पण याच्याबद्दल सिम्पल क्वेश्चन, डिफाईन, व्याख्या द्या त्याची, आणि त्याचं नेमकं थोडंसं 1-2-3 एक्झाम्पल्स असतील किंवा फीचर असेल ते द्या. आणि हे खूप सोपं आहे, सगळं पाठ करणं किंवा पाठ करण्यापेक्षा हे समजून घेणं खूप इझी आहे. आणि हां, इव्हॅल्युएट एल्टन मायोज वेस्टर्न इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट. एल्टन मायो नावाचा जे एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन थिंकर आहेत, त्यांनी थेरीज दिलेल्या आहेत. त्यातलं एक त्यांचं एक्सपेरिमेंट होतं वेस्टर्न इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट. हे खूप म्हणजे डायरेक्टली तिथं लिहायचं की काय एक्सपेरिमेंट होतं काय नाही. म्हणजे आपण हेच बघतो, हे क्वेश्चन बघण्याचं रिझन हेच आहे की डेप्थ किती आहे आणि आपल्याला कोणत्या डेप्थपर्यंत जनरली शिकायचं आहे किंवा कोणत्या डेप्थमध्येपर्यंत जायचं आहे. आपल्याला जनरली कुठलं PhD करायचं नाही आहे आणि कुठल्या कॉन्फरन्समध्ये स्वतःला असं डॉक्टरेट म्हणून कधी दाखवायचं नाही. आपल्याला जस्ट शिकायचं आहे आणि ते ग्राउंड लेवलवरती अप्लाय करायचं, एक्झाममध्ये अप्लाय करून जेव्हा अधिकारी म्हणून त्यावेळेस ग्राउंड लेवलवरती पण त्याचं कामकाज आपल्याला बघायचं आहे. तर हां, इन्क्रिमेंटल, व्हॉट इज द इन्क्रिमेंटल मॉडेल ऑफ पब्लिक पॉलिसी. पब्लिक पॉलिसी हा एक एव्हरग्रीन टॉपिक आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधला. आणि पब्लिक पॉलिसीचे टाईप्स असतात, भरपूर टाईप्स आहेत. त्यापैकी एक टाईप आहे इन्क्रिमेंटल मॉडेल. आता इन्क्रिमेंटल मॉडेल ह्याचं वर्ड जर आपण ब्रेकडाऊन केलं, सपोज तुम्हाला ह्याचा अर्थ माहिती नाही. सपोज इन्क्रिमेंटल म्हणजे काय असतं, बेसिकली आपण जेव्हा गिअरवरची गाडी सपोज 2 व्हीलर चालवतो, आपण डायरेक्टली 4था गिअर टाकतो का? कधीच टाकत नाही. पहिल्यांदा पहिला गिअर टाकतो, मग हळूहळू गाडी जसं स्पीड पकडेल, मग नंतर सेकंड गिअर टाकतो, मग थर्ड गिअर, मग फोर्थ गिअर. इन्क्रिमेंटल म्हणजे हळूहळू काही गोष्टी चालल्यात. इन्क्रिमेंटल पब्लिक पॉलिसी म्हणजे काय, पहिल्यांदा काही गोष्टी थोड्या देणं, मग भरपूर देणं, मग असं देत जाणं. म्हणजे सपोज पहिल्यांदा 2 किलो दिलं राशन, परत 5 किलो देऊन, आता थोडंसं पब्लिकमध्ये मे बी एक आक्रोश आहे, एवढं नाही चालत आहे, जरा जास्त देऊ, मग ठीक आहे 8 किलो 10 किलो 20 किलो. मग इन्क्रिमेंटल हळूहळू कशा गोष्टी, आणि ह्याच्या पॉझिटिव्स पण आहेत, निगेटिव्स पण आहेत. आणि हे जनरली क्वेश्चन विचारलेलं आहे, डिस्कस विथ एक्झाम्पल्स. ठीक आहे. फंक्शन्स ऑफ चीफ सेक्रेटरी ऑफ द स्टेट, इझी क्वेश्चन्स. डायरेक्टली चीफ सेक्रेटरीचे फंक्शन्स काय आहेत हे सांगणं, लिहून येणं. ठीक आहे. तर हां, जनरली तेच पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं कंटेक्स्चुअल रिस्पॉन्स म्हणजे कंटेक्स्टनुसार कसं बदलत जातो. आधी आपण म्हणू शकतो की सपोज की 2010-12च्या आधी कसं सोशल मीडिया एवढं ॲक्टिव्ह नव्हता. आता सोशल मीडियाचा रोल खूप एक म्हणू शकतो की खूप डिफायनिंग रोल आहे पब्लिक पॉलिसीमध्ये असेल किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. कंटेक्स्चुअल कसं आहे, कंटेक्स्टनुसार कसं बदलत जातो किंवा काही गोष्टी अफेक्ट करतात पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला, आणि ते पुढं कसं आपल्याला म्हणजे त्या गोष्टीला कोरिलेट करून अल्टिमेटली ॲट द डिझायर्ड गोल जे आहे वेलफेरिस्टिक मॉडेल ऑफ द डेमोक्रेसी, त्याला आपण कसं सस्टेनेबली पुढे घेऊन जातो, ह्याच्या अराउंड ते क्वेश्चन आहे. आणि क्रिटिकली इव्हॅल्युएट नॅशनल ह्युमन राईट कमिशन. नॅशनल ह्युमन राईट कमिशनबद्दल आपल्याला थोडंसं
आहे, डायरेक्टली सिलेबसमध्ये मेन्शन पॉईंट आहे, त्याच्याबद्दलच आपल्याला ते आहे. तर जनरली हे असं आहे. हे आहे उत्तराखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन. उत्तराखंड पब्लिक सर्व्हिस कमिशनचं क्वेश्चन्स थोड्याशा पुढच्या लेवलच्या आहेत आणि जस्ट एक दाखवण्याचं आहे की की बघा तिथं क्लासिकल थेरीबद्दल काय विचारलं होतं की क्लासिकल थेरीला ह्युमॅनिस्टिक चॅलेंज कसं आहे. इथं काय विचारतात त्यांनी, क्लासिकल थेरी प्रायमरली फोकस्ड ऑन द डिझाईन ऑफ कोहेरेंट ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड प्रमोटेड एफिशियन्सी. इलॅबोरेट. सिम्पल तेच आहे. आपण तिकडे काय बघितलं की आधी ते जास्तीत जास्त ह्युमनला ॲज अ मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणून कन्सिडर करायचं आणि त्यातून जास्त प्रॉफिट घ्यायचं. हे पण तेच म्हणतं की कोहेरेंट ऑर्गनायझेशन म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर फक्त कशावरती डिपेंड होतं आणि ते फक्त इफिशियन्सी कसं प्रमोट करत होतं, प्रॉफिट कसं, ह्याला फक्त आपल्याला इलॅबोरेट करायचं आहे. म्हणजे थोडंसं एक न कळत आपण म्हणू की एक स्टेप पुढं. तेच ज्युडिशियल रिव्ह्यूचं कन्सेप्ट असेल किंवा सिव्हिल आता हे मीडियाचं न्यू फॉर्म्स ऑफ सिव्हिक ॲक्टिव्हिझम अँड द न्यू मीडिया हॅव अ ग्रेट पोटेन्शियल टू इन्फ्लुएन्स द पब्लिक पॉलिसी प्रोसेस. सिम्पल आपण एक मीम बघितलं असेल जनरली एक काही महिन्यांपूर्वी. भोपाळमध्ये मध्य प्रदेशच्या भोपाळ, आय थिंक भोपाळमध्येच येस, 90 डिग्रीचा एक रेल्वेचा पूल आहे, फ्लायओव्हर बांधला गेला आणि ते बांधण्यापर्यंत कुणाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं जनरली असं म्हणू शकतो. आणि ॲडमिनिस्ट्रेशन काय करत होतं ते माहीत नाही आणि कसं डिझाईन केलं ते त्या गोष्टी त्यांच्या वेगळ्या असतील. पण येस, एक फोटो जेव्हा मीडियामध्ये सर्क्युलेट झाला आणि ते मीम बनलं आणि सगळ्यांनी गव्हर्नमेंटला अकाउंटेबल ठरवण्याचं जेव्हा काही गोष्टी म्हणजे आपण म्हणू शकतो की काही गोष्टी व्हायला लागल्या, त्यानंतर गव्हर्नमेंटनं त्याच्यावरती कमिटी बसवलं की यार हे कोणी असं केलं किंवा कशामध्ये कोणाचं चूक आहे. मग एकमेकांच्या चुका काढण्यामध्ये किंवा नंतरनं त्या गोष्टींच्या फाइंडिंग करण्यामध्ये ते ॲडमिशन गेलं. पण हे कधी गेलं, जेव्हा ती गोष्ट सोशल मीडियामध्ये सर्क्युलेट झाली. येस, आपण इथं बघतो न्यू मीडिया हॅव अ ग्रेट पोटेन्शियल टू इन्फ्लुएन्स द पॉलिसी प्रोसेसेस. सिम्पल आहे. आणि हां, डिस्टिंग्विश बिटवीन द हायजीन फॅक्टर अँड मोटिवेटर्स. सध्या ह्याचा अर्थ काय आहे किंवा याचं मिनिंग एक्झॅक्टली काय आहे हे आपल्याला बघायचं नाही आहे. मी यासाठी तुम्हाला फक्त एक क्लॅरिटी यासाठीच देतो आहे की डायरेक्टली सिलेबसमधले पॉईंट आहे तसे उचलून कसे टाकतात आणि कसे क्वेश्चन्स विचारले जातात. करिस्मॅटिक ॲथॉरिटी अँड लिगल रॅशनल ॲथॉरिटी डायरेक्टली कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्ट एवढं कन्सेप्ट आपण म्हणू शकतो की जास्त काही डीप नाही आहे. सिम्पल आहे. करिस्मॅटिक ॲथॉरिटी आणि लिगल रॅशनल ॲथॉरिटी ह्यांच्यामध्ये डिफरन्स वगैरे आपल्याला बघायचे आहेत. तर येस, नेक्स्ट आता आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. मला वाटतं थोडं तरी एक तुम्हाला ग्राउंड क्लिअर झालं असेल आणि मी असं आशा करतो की जास्त तुमच्या डोक्यावरनं काही गेलेलं नसावं. आणि येस, तर पुढे आपण बेसिकली येऊ की सिलेबस आपण डिस्कस करू. एक्झॅक्टली सिलेबस काय आहे आणि सिलेबसकडे बघू. तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने दिलेला सिलेबस आणि त्या सिलेबसमधला पब्लिक ॲडमिशनचा इम्पॉर्टंट जो काही स्लाईड आहे ते मी कॉपी करून इथे जस्ट पेस्ट केलेलं आहे. आणि येस, आपण ते सिलेबस बघू. तर हां, सांगायचं काय की पब्लिक ॲडमिशनमध्ये ना टोटल पेपर 1 आणि पेपर 2 मिळून टोटल 26 चॅप्टर्स आहेत. आय थिंक 12 चॅप्टर्स पेपर 1मध्ये असतील आणि 14 चॅप्टर्स पेपर 2मध्ये असतील. तर बेसिकली आपल्याला ह्याला सायलसमध्ये नाही बघायचं. म्हणजे पेपर 1 हा इतका पार्ट आहे, पेपर 2 इतका पार्ट आहे, हा कधीच बघायचा नाही आहे. कारण इंटरलिंकेजेस खूप आहेत. इंटरलिंकेजेस म्हणजे काय, सपोज आपण एका पेपर 1मध्ये शिकू की डिसिजन मेकिंग कसं असतं. म्हणजे आधी डिसिजन मेकिंग करायचं असेल तर काय गरजेचं आहे किंवा इंटेलिजन्स ॲक्टिव्हिटी, डिझाईन ॲक्टिव्हिटी आणि चूज ॲक्टिव्हिटी ह्या एक ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे एक सायमन म्हणून एक थिंकर आहे त्यांनी सांगतो तसा. तर ह्याचा उपयोग तुम्ही अल्टिमेटली कुठे यूज करणार, म्हणजे ह्याचा कुठला तरी कन्सेप्ट कुठे यूज करणार तुम्ही पेपर 2मध्ये. पेपर 2मध्ये सपोज एक कन्सेप्ट आहे गव्हर्नमेंटची, म्हणजे गव्हर्नमेंटची एफिशियन्सी कशी वाढवायची. त्यामध्ये तुमचं हे जे डिसिजन मेकिंगची जे कन्सेप्ट आहे तिथं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता किंवा सायमनने असं बोललं होतं आपण असं करू शकतो वगैरे वगैरे. म्हणून येस, पेपर 1 पेपर 2 कधीच सायलसमध्ये नाही बघायचं. आपण असं कधीच म्हणू शकत नाही की माझा पेपर 1चा अभ्यास झालेला आहे आणि पेपर 2 उरलेला नाही. आपण असंच म्हणू शकतो पब्लिक ॲडमिशनचा अभ्यास म्हणजे पूर्ण 26 चॅप्टर्स आहेत आणि ते एकमेकाला कोरिलेटेड आहेत, एकमेकाला लिंकड आहेत. म्हणजे एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट म्हणजे काय त्याच्यावरती आपण बोलतो आणि एक चॅप्टरवरती बोलतो की फायनान्शियल मॅनेजमेंट काय. आता मला म्हणजे इझी गोष्ट आहे की डेव्हलपमेंट तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमचं चांगलं फायनान्शियल मॅनेजमेंट असतं आणि चांगलं डिसिजन मेकिंग असतं. आणि असं पण म्हणू शकतो की आपण ह्युमनला एक ह्युमन म्हणून एक चांगलं ग्राउंड त्याला पकडतो किंवा एक त्याची जी इंटिग्रिटी आहे, इंटिग्रिटी म्हणण्यापेक्षा ह्युमन ॲज अ एंटिटी त्याची डिग्निटी आपण मेंटेन करून काही गोष्टी करतो. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकमेकाला कोरिलेट होऊन आपण बघतो तेव्हा आपण डेव्हलपमेंट असं म्हणू शकतो. तर यस, सायलसमध्ये बघायचं नाही आहे. 26 चॅप्टर्स आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. तर पहिल्यांदा इंट्रोडक्शन. मी प्रत्येक काही गोष्ट एक्सप्लेन करणार नाही आहे.
मला एक्सप्लेन जे करायचं होतं ते बेसिक जे फॅक्ट आहे, फॅक्ट इन द सेन्स की जे याच्या मागचं आयडियोलॉजी आहे या सगळं कन्सेप्टच्या मागे किंवा पब्लिक ॲडमिशनच्या मागे, ते जनरली डिफाईन करायचं होतं, जे जनरली डिस्कस करायचं होतं आणि आपण ते बऱ्यापैकी लेवलला डिस्कस केलेलो आहोत. आणि हां, इंट्रोडक्शनमध्ये काय, येस, स्कोप, सिग्निफिकन्स ऑफ पब्लिक ॲडमिशन, मीनिंग, स्कोप अँड सिग्निफिकन्स ऑफ पब्लिक ॲडमिशन. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय आणि त्याचं सिग्निफिकन्स काय, हे सगळं आपण इंट्रोडक्शनमध्ये बघू. म्हणजे जनरली कसं स्टार्ट होतं, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे वगैरे, आणि विल्सनचं विजन काय होतं, त्या गोष्टी, इव्हॉल्युशन कसं झालं त्याचा, आणि म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आधी एक पॉलिटिकल सायन्सच्यामध्ये असलेला एक डिसिप्लिन होता, मग तो सेपरेट कसा झाला, या जनरली ह्या गोष्टी आहेत. मग त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट, याच्यामध्ये जनरली एक थिंकर्स आहेत, त्यांच्या थेरीज आहेत, त्या थेरीजबद्दल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर सायंटिफिक मॅनेजमेंट टेक्निक्स, सायंटिफिक मॅनेजमेंट टेक्निक, F.W. टेलर नावाचा एक थेरिस्ट आहेत, म्हणजे थिंकर आहेत, त्यांनी दिलेला हा कन्सेप्ट. ह्या कन्सेप्टमध्ये काय आहे, म्हणजे सिम्पल, आणि जर क्वेश्चन येत असेल तर क्वेश्चन कसं येणार, एक्सप्लेन द सायंटिफिक मॅनेजमेंट टेक्निक बाय द F.W. टेलर. आपल्याला जास्त डीपमध्ये जाणार नाहीत, एवढ्या गोष्टी तर माहिती असायला पाहिजे. हँड स्टडी, मोशन स्टडी काय असतात, मे बी ह्या गोष्टी नवीन वाटतील तुम्हाला, बट येस, तुम्ही जेव्हा एक्झॅक्टली तुम्ही वाचाल किंवा एक्झॅक्टली तुम्ही जेव्हा शिकाल त्यावेळी तुम्हाला लिंक करणं खूप जास्त इझी जाईल असं मला वाटतं. तर येस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉटमध्ये जनरली तेच थेरीज कसं आहेत, त्या थेरीजवरती जनरली हा चॅप्टर आहे. पुढं येतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर म्हटल्यानंतर आपल्याला माहीत जातं की येस, एक ह्युमनचं एक अप्रोच येतो इथं. मग त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग आलं किंवा कम्युनिकेशन आलं किंवा सगळ्या गोष्टी, मोटिवेशन थेरीज, ह्या सगळ्या गोष्टी आपण जनरली याच्यामध्ये डिस्कस केल्या आहेत. मग ऑर्गनायझेशनचं एक सिस्टम आहे, ऑर्गनायझेशनचे कन्सेप्ट दिलेले आहेत, ऑर्गनायझेशन कसं आहेत किंवा कसं वर्क करतात, रेग्युलेटरी सिस्टम कसं आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. रेग्युलेटरी अथॉरिटीज कोणत्या आहेत, आपण एक क्वेश्चनवरती बघितलं होतं, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, त्याच्यावरती क्वेश्चन्स होतं. त्या रेग्युलेटरीचं काम काय आहेत किंवा ते कसं वर्क करतात, आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलेशनशिप कसं असतात, हेडक्वार्टर्स अँड फील्ड रिलेशनशिप काय आहेत, आणि सेंट्रल सेक्रेटरीट काम करत असेल तर ते कुठं काम करतं, आणि लाईन एजन्सी म्हणजे तलाठी वगैरे ग्राउंड लेवलला काम करतात, ते लाईन एजन्सी झाल्या. आणि सेक्रेटरीमध्ये बसून जे डिसिजन मेकिंगचं म्हणजे म्हणू शकतो की पॉलिसी जे मेक करतात ते स्टाफ एजन्सी, ह्यांच्यामधलं रिलेशनशिप कसं बिल्टअप असतं किंवा ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन चॅनल कसं असतं आणि मोटिवेशन ग्राउंड लेवल अधिकाऱ्यांना कसं करायचं, हे जनरल एक सिस्टम आहे. त्या सिस्टमवरती हे कन्सेप्ट दिलेलं आहे. तर नेक्स्ट, अकाउंटेबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी अँड कंट्रोल. आता ह्याच्यामध्ये तेच की गव्हर्नमेंटला अकाउंटेबल ठरवणं आणि त्याला कंट्रोल कसं करणं, हे सिव्हिल सोसायटीचं कन्सेप्ट कसं आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतील किंवा आपण बघितलं की मीडिया कसं वर्क करतं, हे मीडिया, रोल ऑफ मीडिया, डायरेक्टली तिथे क्वेश्चन होतं की कसं रोल ऑफ मीडिया इन्फ्लुअन्स करतं, त्याच्यामध्ये इंटरेस्ट ग्रुप्स काय आहेत, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स कसे वर्क करतात, सिव्हिल सोसायटी काय आहेत, सिटिझन चार्टर किंवा राईट टू इन्फॉर्मेशन, जे राईट टू इन्फॉर्मेशनमुळं खूप काही चेंजेस झालेले आहेत ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि खूप काही प्रमाणामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याचं जे काही काम केलं आहे ह्या RTIमुळं झालेलं आहे, आपण म्हणू शकतो असं. तर या सोशल ऑडिट वगैरे जनरली कसं होतं. आता याच्यामध्ये एक प्रेशर ग्रुप म्हणून एक कन्सेप्ट आहे, आय थिंक याच्यामध्ये दिले का नाही माहीत, जस्ट आहे प्रेशर ग्रुप म्हणून. ते प्रेशर ग्रुप जनरली आपण बघू शकतो की काय होतं. प्रेशर ग्रुप म्हणजे काय, गव्हर्नमेंटवरती प्रेशर टाकणं, आमच्या काही गोष्टी मान्य करून घ्या म्हणून, आंदोलनं करणं असतील किंवा येस आपण असं म्हणू शकतो की जास्त नंबर ऑफ पीपल जर एका पर्टिक्युलरली एका रिजनमध्ये किंवा एका ऑर्गनायझेशनला संबंधित असतील आणि त्यांनी आपलं बाजू मांडून आणि आपल्या बाजूंसोबतच तसं गव्हर्नमेंट चालावं असं कसं गव्हर्नमेंटवरती ते प्रेशर करतं. आणि अशामध्ये तुम्हाला कसं म्हणजे ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही कसं त्याला बघताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर ॲज म्हणू शकतो ॲस्पिरंट म्हणून जेव्हा आपण काही गोष्टीला घेऊन आंदोलन करू लाल बहादूर शास्त्री रोडवरती, तेव्हा जे ॲडमिनिस्ट्रेटर येतात, SP असतील, DSP असतील किंवा बाकी जे ॲडमिशन असतील ते आपल्याला कसं हँडल करतात, ह्या गोष्टी जनरली आपण ओव्हरऑल डीप सेन्समध्ये बघू शकतो किंवा अंडरस्टँड करू शकतो. याच्याबद्दल दिलं आहे. आणि नेक्स्ट कंपेरेटिव्ह पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. कंपेरेटिव्ह पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ह्याच्यामध्ये जनरली आपण हे बघायचं आहे की दुसऱ्या जे काही ॲडमिनिस्ट्रेशन्स आहेत म्हणजे दुसऱ्या स्टेट्सचे आहेत त्यांना कम्पेअर करून आपल्याकडे कसं चांगलं करता येईल. फॉर एक्झाम्पल कसं झालं की कर्नाटकमध्ये एक वॉटर मॅनेजमेंट जो एक ड्राईव्ह होता, वॉटर मॅनेजमेंट करणं, ते खूप एकदम चांगल्या प्रकारे झालं होतं. मग त्यामुळं वर्ल्ड बँकने त्यांचे जे ऑफिशियल्स होते ते कर्नाटकमध्ये पाठवलं
रिझन काय ते शिका, की वॉटर मॅनेजमेंट कसं केलं जातं, वॉटर हार्वेस्टिंग कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकून अल्टिमेटली बाकीच्या स्टेट्समध्ये किंवा बाकीच्या ॲडमिशनमध्ये ते इम्प्लिमेंट करणं. म्हणजे कम्पेअर करणं की सपोज चायना ट्रॅफिक मॅनेजमेंट कसं करतं, मी खूप जास्त एकदम ब्रॉड लेवलला बोलतो आहे, आणि आपण कसं ट्रॅफिक मॅनेज करतो. एक बेसिक एक एक्झाम्पल मला असं सांगावंसं वाटेल. जनरली चायनामध्ये कसं की सपोज एक 4 लेनचा हायवे असेल तर तिथं ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी सपोज 9ला एक ऑफिस एका त्या कोपऱ्याला आहेत, म्हणजे गर्दी त्या जाणाऱ्या रोडला असतील आणि येणाऱ्या रोडला गर्दी थोडी कमी असेल. यामुळं तिथं कन्सेप्ट कसं आहे की शिफ्टिंग डिवायडर म्हणून कन्सेप्ट आहे. डिवायडर काय होतो, अलगचं पलीकडे थोडं शिफ्ट होतो आणि एक लाईन मोकळा करून देतो. याच्यामुळे पलीकडे पण जास्त गर्दी नाही आणि ते लाईन आपण यूज करू शकतो. हे एक ॲडमिनिस्ट्रेशनचा एक पार्ट झाला आणि हे आपल्याला ॲक्च्युली ॲज अ एक्झाम्पल म्हणून कम्पेअर टू पब्लिक ॲडमिशनमध्ये लिहायचं आहे. तर हां, जेव्हा पण आपण सगळे काही कन्सेप्ट शिकत असू किंवा वाचत असू तेव्हा आपल्या अराउंडला जे काही सिस्टम चालू आहे त्याला जोडणं आणि ते जोडून स्वतः शिकणं खूप महत्त्वाचं आहे. तर नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट डायनॅमिक्स. डेव्हलपमेंट कसं आहे, त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसीचा रोल काय आहे, आणि आता बघा चेंजिंग प्रोफाईल ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिशन, अँटी डेव्हलपमेंट थेसिस काय आहे. म्हणजे आपण LPG जेव्हा आली, म्हणजे ग्लोबलायझेशन जेव्हा झालं, जेव्हा भारताचे दार सगळ्या विश्वासाठी मोकळे झाले त्यावेळेस कसं चेंजेस होत गेल्या. डेव्हलपमेंट आपण असं म्हणू शकतो की बघा की आता सध्या पिझ्झा कोकचं कल्चर हा एक बाहेरचं कन्सेप्ट आहे, हे तर कोणी डिनाय करू शकत नाही. तर मग पिझ्झा पार्टीज ह्या सगळ्या गोष्टी कसं डेव्हलपमेंट म्हणू शकतो की काय, हा अँटिथेसिस डेव्हलपमेंटमध्ये हा एक पार्ट येतो. म्हणजे आपण आपलं कल्चर सोडून दुसरा कल्चर फॉलो करतो की काय, अशा प्रकारचं थोडंसं भाग वगैरे आपण बघू शकतो की ते अँटी डेव्हलपमेंट थेसिसमध्ये आहे. डेव्हलपमेंट थेसिसमध्ये कसं की बाहेरचं इन्फ्लुएन्स होऊन आपण कसं डेव्हलप होतो आहे, किंवा LPG रिफॉर्म्समुळं सर्व्हिस सेक्टर बूम झालं आणि त्यानंतर जी बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिसमध्ये आपलं भारत होतं ते अगदी आता एकदम चांगल्या लेवलला काम केलं आणि चांगल्या लेवलला ट्रेड झालं. हे कन्सेप्ट आहे जनरली ह्याच्यामध्ये. तर येस, नेक्स्ट पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन. तेच विषय आहे की ह्युमन रिसोर्स डेव्हलप कसं करायचं. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असेल किंवा कंटिन्युअसली त्यांचं ट्रेनिंग असेल, मग काही इंटरव्ह्यूनंतर ट्रेनिंग असेल किंवा स्टार्टिंगला ट्रेनिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी जनरली ह्या पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दिलेल्या आहात. आणि नंतर पब्लिक पॉलिसी सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे हा पब्लिक पॉलिसी. खूप जास्त वेटेज ह्या पब्लिक पॉलिसीला भेटतं ॲक्च्युली. त्याच्यामध्ये तेच मॉडेल ऑफ पॉलिसी मेकिंग असेल किंवा त्याचं कन्सेप्ट काय आहे, प्लॅनिंग, त्याचं इम्प्लिमेंटेशन, मॉनिटरिंग, इव्हॅल्युएशन जे आपण बघितलं त्याचं रिव्ह्यू कसं, आणि त्याच्या लिमिटेशन्स कशापर्यंत आहेत. कारण लिमिटेशन्स प्रत्येक गोष्टीच्या असतातच. काही गोष्ट म्हणजे पूर्णपणेच आहे असं कधीच आपण म्हणू शकत नाही. काही गोष्टींना खूप प्रमाणामध्ये लिमिटेशन्स असतात, ते पण आपण याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आपण शिकतो. आणि तेच पब्लिक पॉलिसी फॉर्म्युलेशनचं रोल काय स्टेटचा किंवा ब्युरोक्रेसीचा आपण जनरली ते अंडरस्टँड करू. आणि टेक्निक्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, काही टेक्निक म्हणजे आता हे MIS म्हणजे काय, PERT, CPM हे एक्झॅक्टली काय हे डिस्कस करण्याचं काही गरजेचं नाही आहे. जेव्हा आपण त्याला डीपमध्ये म्हणजे आपण शिकू त्यावेळेस व्यवस्थित आपण ते बघू शकतो. कारण आत्ताच त्याचा अर्थ जर मी सांगत बसलो तर कदाचित हे लेक्चरसुद्धा जास्त वाढेल आणि मे बी हे तुमच्या जास्त डोक्यावरून सुद्धा जाईल आणि मे बी तुम्हाला असं वाटेल की खूपच जास्त अवघड आहे की काय. म्हणून त्यासाठी सिम्पलमध्ये आपण जास्त बघू की ऑर्गनायझेशनमध्ये मेथड्स कशा आहेत, कशा असायला पाहिजे, किंवा सिम्पली ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी कसे वाढायला पाहिजे, ह्या जनरली ह्याच्यावरती आहे. नंतर येतं फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे फिस्कल प्रुडन्स. म्हणजे बेसिकली जे रेव्हेन्यू जनरेट होत असेल किंवा त्याचा वापर कसं करायचा आहे, आणि आपण याच्यामध्ये बाकी जर आपल्याकडं पैसा तूट असेल तर दुसऱ्याकडून कसं बोरो करतो आणि ते काय गोष्टी आहेत त्याच्या कन्सेप्ट ह्याच्याबद्दल याच्यामध्ये दिलेलं आहे. जनरली बेसिकली आपण असं म्हणू शकतो की पूर्ण गव्हर्नमेंटचं वर्किंग फ्रॉम क्रॅडल टू डेथ या सगळ्या सिलेबसमध्ये कवर आहे. आता हे सिलेबस आपण पेपर टू सिलेबस बघू. पेपर टू सिलेबस मी आधी तुम्हाला म्हटलं होतं की हां, हे मोस्टली जेव्हा आपण GS2 वाचू, GS2ला खूप जास्त कोरिलेट करतं. आता तेच इव्हॉल्युशन ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन, इव्हॉल्युशन कसं गेलं. आपण ॲन्शियंट मध्ये जेव्हा आपण शिकतो मौर्य डायनेस्टी कसं, तिथून म्हणजे कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे डे टू डे ॲडमिशनबद्दल त्यांनी काय सांगितलं किंवा त्यांचं कसं डेव्हलपमेंट होतं त्या काळामध्ये, ॲडमिशन कसं होतं जनरली याबद्दल थोडंसं आपण शिकणार. मग पुढं येणार की मुघल ॲडमिशनमध्ये, मग मुघलांच्या काळामध्ये जे आता जे पोलीस सिस्टम आहे ते कसं थोडंसं सिमिलर आहेत. मग नंतर ब्रिटिश आले, ब्रिटिशांच्या काय सिस्टम आपण कशा घेतलं, इम्पेरियल सिव्हिल सर्व्हिसेस जे त्यांचं होतं मग आपण इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कन्वर्ट करून जे आज IAS IPS ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते कशा फॉर्म्युलेट झाल्या आणि ते कशा आपण सध्या ते लेगसी मेंटेन केलेलं आहे. त्याच्यामध्ये चुकीच्या पण गोष्टी खूप आहेत. फॉर एक्झाम्पल की आपण अजूनसुद्धा म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल किंवा सिव्हिल प्रोसिजर कोड असेल किंवा ब्रिटिशांच्या काळातले असतील, ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट
हे सगळं आपण तिथूनच अजूनसुद्धा यूज करतो. यात थोडंसं क्रिटिक लेवलला पण आपण त्याच्यामध्ये थोडंसं याच्यामध्ये शिकणार आहोत. बेसिकली दोन्ही बाजू, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि इव्हॉल्व कसं झालं, म्हणजे मौर्य डायनेस्टीपासून, त्यातल्या साम्राज्यापासून ते आत्तापर्यंत कसं इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन इव्हॉल्व होत गेलेलं आहे, हे जनरली याचा कन्सेप्ट याच्यामध्ये दिलेला आहे. आणि फिलॉसॉफिकल अँड कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क आपल्याला माहितीच आहे की कॉन्स्टिट्यूशन कसं डेव्हलप झालं, आणि कॉन्स्टिट्यूट असेंब्ली काय होती, कोणत्या कोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या गेल्या, मग कॉन्स्टिट्युशनलिझम हा कन्सेप्ट काय आहे जनरली, मग कॉन्स्टिट्यूशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स कोणाला देतं, म्हणजे आपण सार्वभौमत्व जर असेल, सॉव्हर्निटी, तर सॉव्हर्निटी जास्त, जर सॉव्हर्निटी म्हणलं तर पब्लिक हा कसं सॉव्हरेन आहे, आणि अल्टिमेटली सॉव्हरेन स्टेटमध्ये पब्लिकला किती इम्पॉर्टन्स आहे, याच्या अराउंड थोड्याशा गोष्टी याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आणि त्यानंतर येतं पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. जनरली आपण सोशल म्हणजे आपण म्हणू शकतो की स्टार्टिंगला पूर्ण गव्हर्नमेंटच प्रोडक्शनवरती थोडंसं जास्त नियंत्रण ठेवायचं. मग नंतर LPG रिफॉर्म्स कशा आल्या, आता याच्यामध्ये इम्पॅक्ट ऑफ LPG आपण म्हणू शकतो, लिबरेशन अँड प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, सगळ्या गोष्टी आपण पेपर 1मध्ये बघितलं की डेव्हलपमेंटमध्ये अँटिथेसिस बघितलं डेव्हलपमेंटची, म्हणजे डेव्हलपमेंट झालं आणि त्याचं डेव्हलपमेंटचं चुकीच्या काय आहेत, आणि ते कसं इथं लिंक होतं. इम्पॅक्ट ऑफ लिबरेशन अँड प्रायव्हेटायझेशन, नथिंग बट अँटिथेसिस ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे लिंकड खूप जास्त टॉपिक लिंक आहेत, म्हणून आपण कधीच सायलेन्समध्ये किंवा कधीच 2 पार्टमध्ये ह्या पर्टिक्युलरली गोष्टींना आपण बघणार नाहीत. टोटली हा एकच कन्सेप्ट आहे, किंवा एकच पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा एकच चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमध्ये सब चॅप्टर्स 26 आहेत असं आपण कन्सिडर करून हे सगळं शिकणार आहोत. पुढं युनियन गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन, पार्लमेंट कसं वर्क करतं, ज्युडिशरी कसं वर्क करतं, स्टेट गव्हर्नमेंट कसं वर्क करतं, त्यांच्यातलं रिलेशन्स कसं आहे, सेंटर स्टेट रिलेशन्स कसं आहेत, किंवा केंद्र सरकारचं दायित्व काय राज्य सरकारांकडे, आणि कसं राज्य सरकार कसं म्हणजे एक्झिस्ट करतो. मग ह्या गोष्टी जनरली डिस्कस आपण याच्यामध्ये करणार आहोत किंवा केलेल्या आहेत. आणि त्यानंतर प्लॅन्स अँड प्रायोरिटीज, बाकीच्या गोष्टी म्हणजे प्लॅनिंग कमिशन्स किंवा डेव्हलपमेंट कौन्सिल, आता सध्या प्लॅनिंग कमिशन म्हणजे आता सध्या आपण नीती आयोग हे आलेलं आहे, आणि नीती आयोगचं कसं रोल काय आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये जनरली युनियन प्लॅन्स अँड प्रायोरिटीजमध्ये डिफाईन केल्या आहेत. म्हणजे प्लॅन करत असताना काय काय गोष्टी असतात की जे बॅक ऑफ द आपण म्हणू शकतो पडद्याच्या आड वर्क करतात, किंवा प्लॅनिंग कमिशन म्हणजे नीती आयोग, अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. बाकी युनियन ठीक आहे, प्लॅन्स, प्रायोरिटीज, आणि स्टेट गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन, तेच काही गोष्टी, स्टेट गव्हर्नमेंट कसं रन होतं, युनियन गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट ह्या दोन्हीचं डिफरन्स कसं आहे, काही गोष्टी दोघांना रिस्पॉन्सिबिलिटी वेगवेगळ्या आहेत, काही म्हणजे त्यांच्या पॉवर्स वेगळ्या आहेत, कोणत्या गोष्टीवरती स्टेट काम करू शकतं किंवा सेंटर काम करू शकतं, काही गोष्टीमध्ये दोन्हीसुद्धा एकत्र कसं काम करतात, आणि ओव्हरऑल ते स्टेट गव्हर्नमेंट कसं फॉर्म होतं, बाकी म्हणजे मंत्रिमंडळ असेल किंवा ते बाकीचे ॲडमिनिस्ट्रेशन असेल, या सगळ्या गोष्टी जनरली एक कन्सेप्ट आहे, ते डिस्कस केलं आहे. आणि पुढं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन सिन्स इंडिपेंडन्स, हे खूप महत्त्वाचं आहे, सिन्स इंडिपेंडन्स, किंवा स्टार्टिंगला डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन जेव्हा कलेक्टर आला त्याला ज्युडिशियल पॉवर पण दिलं गेलं होतं, मग नंतर ज्युडिशियल पॉवर त्याच्याकडे काढून घेऊन मग रेव्हेन्यू जनरेटचं पॉवर दिलं गेलं, म्हणून त्याला कलेक्टर असं नाव दिलं गेलं. कलेक्टर म्हणजे कलेक्ट करणं. आता ते आपण जनरली ते टर्म यूज करतो कंटिन्युअसली, बट येस, तेव्हाचा रोल वेगळा होता, आत्ताचा रोल वेगळा आहे कलेक्टरचा, डिस्ट्रिक्ट कलेक्टरचा. म्हणजे रेव्हेन्यू जनरेट करणं हा एक महत्त्वाचा रोल होता त्यावेळेस म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये. जनरली रेव्हेन्यू जनरेट करा, गोळा करा, आणि ते पुढं वरत्या अथॉरिटीपर्यंत पोहोचवा, हे खूप महत्त्वाचं काम डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या हातामध्ये होतं. आता कलेक्टरचं रोल म्हणजे आपण कलेक्टर हा वर्ड यूज करण्यापेक्षा आत्ता जो डिस्ट्रिक्ट अथॉरिटी आहे त्यांचे रोल वेगळे आहेत. म्हणजे त्यांचा रोल डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये रोल वेगळा आहे, म्हणजे अचानक पाऊस आला, पूर आला, त्याच्यामध्ये रोल वेगळा आहे. आणि आपण म्हणू शकतो की ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे वेलफेअरमध्ये, म्हणजे जनरली आपण असं म्हणू शकतो की रादर दॅन जस्ट कलेक्शन ऑफ द मनी, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ग्राउंड लेवलला कसं वर्क करतं, आणि ओव्हरऑल हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द पीपल हे कसं ते डिफाईन करतात, किंवा त्यांचा रोल काय आहे ह्याच्याबद्दल हा एक कन्सेप्ट आहे. आणि सिव्हिल सर्व्हिसेसचं कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन्स, स्ट्रक्चर, रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, त्याची कॅपॅसिटी बिल्डिंग, आणि गुड गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह वगैरे काय आहेत, किंवा या सिव्हिल सर्व्हिसेसमधलं ॲक्टिव्हिझम असेल, न्यूट्रलिटी, ह्या सगळ्या गोष्टी. ह्या वर्डच्या तुम्ही जास्त डेफिनेशनमध्ये जाऊ नका, हे जास्त वर्ड तुमच्या कानाखालून जाऊ दे, म्हणजे तुम्हाला फक्त एक जनरल अंडरस्टँडिंग आहे की अशा प्रकारचा काही सिलेबस आहे. आपण एक वायडर लेवलला बोलत आहोत. आता मी तुम्हाला नाही सांगणार की सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्टिव्हिझम काय असतं, न्यूट्रलिटी, पण आपण असं म्हणू शकतो की सिव्हिल सर्व्हिसेस जो आहे त्याचं बेसिक फंक्शन काय आहे, ते म्हणजे लोकांचं जीवनमान उंचावणं. हे खूप सिम्पल कन्सेप्ट, आणि त्यासाठी त्यानं काय करायला हवं,
त्याचे रोल्स काय आहेत आणि त्याला त्या गोष्टीला म्हणजे आपण म्हणू शकतो की पात्र होण्यासाठी त्याचं ट्रेनिंग कसं इम्पॉर्टंट आहे किंवा त्याला आपण ट्रेनिंग कसं देतो, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघतो. म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग आणि गुड गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह, कोड ऑफ कंडक्ट अँड डिसिप्लिन, म्हणजे ते कसं राहायला हवं, त्यांचं जनरली पब्लिक जेव्हा स्पेअर होतो त्यामध्ये त्यांचं कोड ऑफ कंडक्ट काय असेल किंवा त्या डिसिप्लिन सगळ्या गोष्टीबद्दल जनरली बोललेलं आहेत. आणि पुढे येतं तेच फायनान्शियल मॅनेजमेंट, सेम टॉपिक आहे, थोडंसं काही चेंजेस म्हणजे इंडियन ॲडमिशनच्या बद्दल थोडंसं याच्यामध्ये बोललं आहे की अकाउंटिंग टेक्निक्स, बेसिकली ऑडिटिंग काय असतो, कॅग कंट्रोल अँड ऑडिटर जनरलचं रोल कसा आहे, ह्या बेसिकली याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल फायनान्शियल मॅनेजमेंट गव्हर्नमेंटचा, म्हणजे ते बजेटपासून ते पूर्ण आपण म्हणू शकतो की रेव्हेन्यू जनरेशनपर्यंत, मग ते पॉलिसी इम्प्लिमेंटेशनसाठी लागणारा पैसा असो अथवा पॉलिटी इम्प्लिमेंट केल्यानंतर त्या परत पॉलिसीला रिफॉर्म करून परत पॉलिसी बनवण्यामध्ये असेल, या सगळ्यांचे रोल एकदम लिंक्ड आहेत. आपण म्हणू शकतो की इंटरलिंक सगळं कन्सेप्ट आहे. परत आत्तापर्यंत झालेल्या रिफॉर्म्स, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आत्तापर्यंत झालेले रिफॉर्म्स, 1968 फर्स्ट ERC आलं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन. त्या रिफॉर्म्स कमिशननं काय बोललं गेलं, त्यांनी म्हटलं की म्हणजे रिफॉर्म्स कशा असायला पाहिजेत ॲडमिशनमध्ये. मग नंतर RTI कसा आला, हा पण एक रिफॉर्मच आहे, RTI म्हणू शकतो आपण. मग आधी सिलेक्शनचं पॅटर्न काय होतं, आता कसं, आता ह्याच्यामध्ये जनरली आपण डिस्कस केलेले आहेत. रिफॉर्म्समध्ये इम्पॉर्टंट कमिटीज, म्हणजे भरपूर कमिटीज आहेत त्याच्यामध्ये, त्या कमिटीजचे रिकमेंडेशन्स काय आहेत, आता कुठल्या कुठल्या कमिटीज आहेत ते तुम्हाला नावं सांगून मी तुम्हाला जास्त गोंधळात टाकणार नाही. काही कमिटीज बसल्या होत्या, त्यांनी काही रिकमेंडेशन दिल्या आणि त्याच्यावरती परत आपण ते रिकमेंडेशन कितपत आपण ऑन ग्राउंडवरती इम्प्लिमेंट केलं, काही केलं नाही. These all are things are generally discussed in this topic. You can say that is the administrative reforms and since the independence. Okay, next point आहे रुरल डेव्हलपमेंट. जनरली ग्रामपंचायत जर बघायला गेलं तर भारतामध्ये आय थिंक 2,70,000पेक्षा काहीतरी ग्रामपंचायत असतील, पण ग्रामपंचायत गावं खूप आहेत. आणि रुरल डेव्हलपमेंट आपण असं म्हणू शकतो की ओव्हरऑल डेव्हलप करायचं असेल भारताला तर सगळ्यात मोठं एक रोल आहे रुरलचं. रुरल डेव्हलपमेंट कसं इम्पॅक्टफुल आहे भारताच्या पूर्ण डेव्हलपमेंटमध्ये. 2011च्या सेन्ससनुसार जर बघितलं, म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार जर आपण बघितलं तर अराउंड 68% 68% पॉप्युलेशन हे रुरल इंडियामध्ये राहतं. म्हणजे ऑलमोस्ट एवढं पॉप्युलेशन जर तिथे राहत असेल तर त्यांचा डेव्हलपमेंटमध्ये आपला रोल कसा आहे रुरल डेव्हलपमेंटमध्ये, हे जनरली याच्यामध्ये दिलेलं आहे. मग नंतरनं जो 73rd आणि 74th अमेंडमेंट आल्या आणि ह्याच्याने लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला एक कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन दिलं गेलं आणि एक संविधानिक आपण म्हणू शकतो की त्याला एक ग्राउंड दिलं गेलं. त्याच्यामध्ये थोडंसं डिस्कशन आहे आणि त्याच्याबद्दल थोडंसं बोललेलं आहे. आणि आणि स्ट्रॅटेजीज कसं आहेत, आपण कशावरती फोकस करायचे आहेत रुरल डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे कृषीवरती किती फोकस करायला हवं. जनरली SHGs म्हणजे सेल्फ हेल्प जे ग्रुप्स असतात गावामध्ये, महिला बचत गट आपण त्यांना म्हणतो, त्यांचं कसं डेव्हलपमेंट असेल किंवा ते कसं डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा रोल कसा आहे, ग्रामसभेचं रोल कसं आहे, या ओव्हरऑल एक डिस्कशन आहे जे की सिमिलर आहे GS2च्या सिलेबससोबत. म्हणून मी आधीच म्हटलं होतं की पेपर 2चा सिलेबस खूप जास्त सिमिलर आहे GS2च्या सिलेबससोबत. ह्याच्यामध्ये म्हणजे पॉलिटिकल सायन्स म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन जर आपण त्याच्यामध्ये जर केलं तर ऑलमोस्ट मोर ऑर लेस 70 to 80% सिलेबस पेपर 2मधून कवर होतो आणि खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी मी हे बोलतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे अर्बन लोकल गव्हर्नमेंट. तेच रुरल गव्हर्नमेंट, अर्बन लोकल गव्हर्नमेंट ह्यांच्यामधलं तेच कन्सेप्ट आहे. आणि नेक्स्ट आहे लॉ, ऑर्डर अँड ॲडमिनिस्ट्रेशन. आता लॉ, ऑर्डर अँड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे पोलीस सिस्टम आलं, म्हणजे तेच पोलीस कमिशन्स आली. ठीक आहे. इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचा रोल काय आहे, म्हणजे बाकी नंतरनं सेंट्रल अँड स्टेट एजन्सीज जे आहेत त्यांचं रोल कसं, म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस असतील किंवा SRPF, CRPF ह्यांचं कसं रोल आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असेल किंवा ED असेल, या सगळ्या गोष्टी कसं वर्क करतात आणि ह्यांच्यामधलं कोरिलेशन स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कसं आहे आणि अल्टिमेटली एक अचीव करायचं आहे, काय अचीव करायचं, काय पर्पज आहे ते अचीव कसं करतं. म्हणजे एक क्लीन ॲडमिनिस्ट्रेशन ठेवण्याचं जे पर्पजमुळं जे इन्स्टिट्यूशन्स बनलेले आहेत त्यांचं रोल यामध्ये या जनरली ह्या चॅप्टरमध्ये डिफाईन केलं आहे आणि याच्यामध्ये खूप त्याबद्दल आहे डिस्कस केलं आहे. आणि पोलीस पब्लिक रिलेशन्स कसं आहेत, रिफॉर्म्स इन पोलीसमध्ये रिफॉर्म्स कशा आणायला पाहिजेत, आपण ते पण याच्यामध्ये डिस्कस आहेत की असतं. म्हणजे जनरली असं असतं, भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा पोलीस सिस्टम वेगळी होती. पोलिसिंग तेव्हा पोलीस फोर्स म्हणायचो, आता पोलीस सर्व्हिस म्हणतो. खूप डिफरन्स आहे फोर्स आणि सर्व्हिसमध्ये. फोर्स म्हणजे आपण म्हणू शकतो एक इम्पोज्ड वर्ड आहे,
है ना. म्हणजे आपण तिथं लॉ अँड ऑर्डर जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तेव्हा खूप ब्लाइंडली इम्प्लिमेंट होतं. म्हणजे ब्लाइंड इन द सेन्स की माणसाचं माणसत्व त्याला म्हणजे त्या डिग्निटीला इम्पॉर्टन्स न देता जस्ट स्टेट काहीतरी तुम्हाला सांगतं आणि तुम्ही ते ग्राउंड लेवलवरती करताय. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड माहिती आहे आपल्याला, डायरेक्टली गोळ्या झाडल्या गेल्या, कित्येक निष्पाप निराधार लोकांचं त्या ठिकाणी मृत्यू झालं होतं. आणि हे आता होत नाही ना. ते कसं चेंज झालं आणि चेंजेसमध्ये परत अजून काय काय चेंज करायचे आहेत आपल्याला. आता कस्टोडियल डेथ्स एक खूप मोठं एक सध्या इशू आपण त्याला बघतोय सध्या भारतामध्ये. कस्टोडियल डेथ, कस्टडीमध्ये असताना डेथ होतात आणि त्याच्यावरती परत रिफॉर्म्स कशा आणायला पाहिजेत किंवा पोलिसला कसं अकाउंटेबल बनवायचं. बिकॉज आत्ता आफ्टर इंडिपेंडेंट म्हणजे डेमोक्रेटिक इंडियामध्ये पोलीस इज अ सर्व्हिस, पोलीस नॉट अ फोर्स. मग त्या पोलीस फोर्सपासून पोलीस सर्व्हिसकडे जे की जर्नी आहे त्या जर्नीमध्ये काय काय रिफॉर्म्स कमिशन्स आले आहेत आणि ते रिफॉर्म्स कसं असायला हव्यात आणि पुढे काय करायला हवं, एक वे फॉरवर्ड, एक जनरल स्ट्रक्चर कसं आहे. जनरली ह्या लॉ अँड ऑर्डर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण त्याच्यामध्ये ओव्हरऑल बघणार आहोत. मग मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर असेल किंवा ओव्हरऑल इम्प्लिमेंटेशन असेल, सगळ्या गोष्टी. तर नेक्स्ट, सिग्निफिकंट इश्यूज इन इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. आत्ता काय इश्यूज आलेले आहेत. मग फॉर एक्झाम्पल जस्ट आता ह्युमन राईट्स कमिशन्स फॉर्म होण्यामागचे रिझन्स काय आहेत किंवा ते का झालं. मग नंतर सिटिझन आपण म्हणजे करप्शन ॲडमिनिस्ट्रेशन असेल, डिझास्टर मॅनेजमेंट. सध्या आपण बघतायत की खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये डिझास्टर एक वेगळ्याच लेवलचं रूप घेतलेलं आहे. मग जास्तीत जास्त पाऊस असतील, लँडस्लाईड असेल किंवा बाकी वेगळं. म्हणजे जनरली मी आज एक न्यूज वाचत होतो की तमिळनाडूमध्ये एक कुठलं एक आय थिंक पॉलिटिकल लीडर त्यांच्या जेव्हा रॅलीमध्ये आय थिंक मोर दॅन 31 पीपल्स त्यांनी स्वतःचा जीव गमावलं गेलं. ते एक स्टॅम्पेड होतं. स्टॅम्पेड इज ऑल्सो डिझास्टर. आणि ह्याचं मॅनेजमेंट तुम्ही कसं करायचं आहे. म्हणजे जनरली बघा ना, आता तुम्ही एका जिल्ह्याचे कलेक्टर आहात, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही एक तुमची अथॉरिटी आहे. सपोज तुम्ही SP आहात. मग त्यावेळेस तुमचं रोल खूप डिफाईन असतं. म्हणजे बेसिकली लोकांना कसं आता सपोज की IPL जेव्हा पहिल्यांदा जिंकलं होतं कोणी, बेंगलोरच्या टीमने. तर बेंगलोरच्या टीम म्हणजे त्यांनी जिंकल्यानंतर जो तिथं एक विनिंगचा जो एक फंक्शन जो होता त्याच्यामध्ये खूप लोकांनी जीव गमावला गेला. आणि तिथं ॲडमिनिस्ट्रेशनचं रोल काय होतं आणि ते कसं सप्रेस केलं जाऊ शकलं असतं किंवा ते ओव्हरऑल कसं मॅनेज केलं जाऊ शकलं असतं. डिझास्टर कसं मॅनेज केलं जाऊ शकलं असतं. सपोज एक जागा आहे त्यामध्ये फक्त 1 लाख लोकं सामावू शकतात, पण तिथं सपोज 1.5 लाख 2 लाख लोक आले तर ऑब्व्हियसली स्टॅम्पेड हॅज टू हॅपन देअर. आणि ह्यामध्ये तुमचा रोल कसा आहे ओव्हरऑल मॅनेज करणं. इट्स जस्ट अबाउट द स्टॅम्पेड. देर आर टू मेनी टाईप्स ऑफ डिझास्टर्स विल फेस इन अवर एंटायर करियर. आणि हे यस स्वतःच्या करिअरमध्ये सुद्धा असेल किंवा ॲडमिशनमध्ये सुद्धा असेल. हे त्याच्या मॅनेजमेंटबद्दल कन्सेप्ट आहे आणि ते आपण शिकणार आहोत. जनरली मला वाटतं की आपण पूर्णपणे हे डिस्कस केलेलं आहोत. तर येस, मी स्टार्टिंगलाच बोललो होतं की बियॉन्ड द एक्झाम ह्या पूर्ण सिलेबसला तुम्ही जेव्हा एकदम बारीकीने बघता तेव्हा कुठं ना कुठं तुम्ही स्वतःसोबत जेव्हा तुम्ही त्याला जॉईन करता तुम्हाला तेव्हा असं वाटतं की यस, दिस सिलेबस इज नॉट जस्ट अबाउट द एक्झाम, इट्स बियॉन्ड द एक्झाम. बेसिकली सगळेच ऑप्शनल्स असतील ते बियॉन्ड द एक्झामच असतात आणि आपण शिकत असताना ते बियॉन्ड द एक्झाम हे कन्सेप्ट मनामध्ये घेऊनच शिकायला हवं असं मला वाटतं. आणि यामध्ये जे काही गोष्टी आहेत ते फक्त आणि फक्त शिकून एक्झाममध्ये इम्प्लिमेंट करायचे आहेत म्हणून कधीच आपण शिकणार नाही आहेत. आणि ह्या रिअल लाईफमध्ये जेव्हा चॅलेंजेस येतील त्यासोबतसुद्धा कसं हँडल करायचं किंवा कसंही करायचं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की म्हणजे सपोज आयुष्यामध्ये आपण काही बनू, एक चांगला माणूस बनणं खूप गरजेचं असतं. अधिकारी बनू अथवा न बनू हे खूप बेसिक पॅरामीटर आहे ॲज अ ह्युमन म्हणून कन्सेप्ट जर बघितलं तर. एक कन्सेप्ट आहे यार, मला वाटतं की तुम्हाला मी थोडंसं 1-2 मिनटं जास्त घेतलं तरी चालेल. एक कन्सेप्ट मला वाटतं सांगायला हवं. हां, मॅरी पार्कर फुले इथं बेसिकली पूर्णपणे दिलं नाही आहेत. मॅरी पार्कर फुले म्हणून हे एक थिंकर आहेत, वुमन थिंकर आहेत. त्यांनी कन्सेप्ट दिलं होतं की इंटिग्रेटेड सोल्युशन, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, भांडण तंटे वगैरे ह्याचं मॅनेज कसं करायचं. ते म्हणतात की कॉन्फ्लिक्ट जे असतात ना ते इनोव्हेटिव्ह एक रस्ता दाखवतात. जर डिफरन्सेस असतील एका दोघांच्या मतांमध्ये किंवा त्यांच्या काही ओरिएंटेशनला घेऊन तर ते अल्टिमेटली एक इनोव्हेटिव्ह सोल्युशन देत असतं. मग बेसिकली त्यांनी कसं सांगतात की सोल्युशन कसं काढायचं. सपोज आता एक कॉन्फ्लिक्ट आहेत, सपोज एक दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे आणि दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट असल्यानंतर काय करायचं, दोघांनी एक टेबलवरती बसायचं. टेबलवरती बसून दोघांच्या कॉन्फ्लिक्ट जे आहेत म्हणजे
कोणत्या कोणत्या गोष्टीवरती कॉन्फ्लिक्ट आहेत. भरपूर कॉन्फ्लिक्ट असतात, भरपूर पॉईंट्स असतात त्याच्यावरती दोघांचे मतभेद होत असतात. त्या सगळ्या त्या आपण म्हणू शकतो की त्या सगळ्या मतभेदांना मांडायच्या आणि प्रत्येक मतं जे असतात ना, जे डिफरंट असतात, त्या प्रत्येक मतावरती सेपरेट सोल्युशन द्यायचं आणि त्या प्रत्येक सगळ्या सोल्युशनला क्लब करायचं आणि क्लब करून तुमचं अल्टिमेटली जे निघणार आहे ते इंटिग्रेटेड सोल्युशन असेल, जे की इनोव्हेटिव्ह सोल्युशन असेल. ही खूप सिंपल कन्सेप्ट आहे आणि हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्येच फक्त यूज होतं असं नाही. जनरली आपण जेव्हा जगत असू ॲज अ ह्युमन बिंग म्हणून, जेव्हा आपण अशा काही चॅलेंजेसला फेस करू ना, तेव्हा अशा काही कन्सेप्ट ॲटोमॅटिकली आपल्याला हेल्प करतात. म्हणून मी हेच सांगतो परत एकदा, जेव्हा आपण हे गोष्ट शिकू तेव्हा फक्त शिकतोय एक्झाममध्ये लिहिण्यासाठी म्हणून शिकतोय असं कधीच नाही आहे. हे रिअल लाईफमध्ये सुद्धा कसं ह्याला वापरता येईल आणि कसं ओव्हरऑल डेव्हलपमेंट स्वतःचं होत येईल. कारण बघा, जनरल कन्सेप्ट कसं आहे, MPSCचा अभ्यास करणं, UPSCचा अभ्यास करणं म्हणजे खूप जास्त लकी थिंग आहे असं मला वाटतं. कारण खूप कमी लोक आहेत की हे अभ्यास करतात आणि हे अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळत जातं की खरंच एक इंटेलिजन्स जे आपल्या मनामध्ये निर्माण होतं किंवा आपल्या डोक्यामध्ये येतं, मग वेगवेगळ्या गोष्टींचं जे थरं निघत जातात त्यावेळेस आपल्याला कळतं की हां, माणूस म्हणून आता आपण तयार होत आहोत. म्हणून तेच आहे, जेव्हा आपण शिकू तेव्हा लर्निंग पर्पजसाठी शिकू, पुढे जाण्यासाठी शिकू आणि यस, ग्रोविंग टुगेदर हे जो कन्सेप्ट आहे उमेद IASचं प्लॅटफॉर्मचं मेन कन्सेप्ट ग्रोविंग टुगेदर, ह्या कन्सेप्टला घेऊनच आपण पुढे जात आहोत आणि पुढे जाणारच आहोत. बेसिकली इतकंच सांगायचं होतं. आणि नंतरचं एक शेवटचं स्लाईड आहे बुकलिस्ट. जनरली त्याच्या आधी मला वाटतं की हे डिस्कस करायला हवं की क्लास लावायचं की न लावायचं. हा जनरली मला वाटतं की एक इंडिव्हिज्युअल डिसिजन असायला हवा आणि तो कसा की तुम्ही एक ट्रायल एंड एरर करू शकता. काय करायचं, पुस्तक घ्यायचं, ह्यातलं मी सांगणार आहे की कुठले इम्पॉर्टंट आहेत किंवा कुठले वाचायला हवं. पुस्तक घ्यायचं, थोड्या टॉपिक्स वाचायच्या, थोडं टॉपिक्स वाचून त्याचं डेप्थ आपल्याला कळतं का बघायचं, म्हणजे जनरली आपल्याला समजतं का त्या सगळ्या गोष्टी. मग क्वेश्चन्स बघायच्या, मग त्या क्वेश्चन्सच्या कितीपर्यंत आपल्याला आन्सर देता येतं किंवा त्याच्या डेप्थनेसपर्यंत जाता येतं का, हे जर जमत असेल तर यू आर गुड टू गो विथ सेल्फ स्टडीज. आणि नसेल तर मग क्लास लावलेलं कधीही बेटर आहे. कारण क्लासमध्ये कसं असतं, तो जो टीचर असेल त्या टीचरचं एक ॲडॉलॉजी असतं, मग ते म्हणजे ते शिकलेलं असतात, त्याच्यामध्ये खूप वर्ष त्यांनी घातलेलं असतात. मग ते जनरली कसं होतं, ते तुम्हाला शिकवताना ते एक 2 वे कम्युनिकेशनमुळे जास्त शिकतं माणूस. बाकी बेसिकली तेच आहे की सेल्फ स्टडीनं सुद्धा खूप काही क्लिअर होऊ शकतं आणि क्लिअर होतंच. तर यस, बुकलिस्ट आहे. RB अरिबमचं एक पुस्तक येतं. RB अरिबम हे IAS ऑफिसर आहेत, त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. आय थिंक एक मिनिट माझ्याकडे असेल हे. हां यस, हे जुनं एडिशन आहे. नवीन एडिशन मे बी वेगळं असेल. राधा विनोद अरिबम, KBC नॅनोचा. हे पुस्तक सिम्पल आहे. बेसिकली नवीन विद्यार्थ्यांना खूप इझी वाटेल, कारण याच्यामध्ये लँग्वेजसुद्धा इझी आहे थोड्याशा प्रमाणामध्ये. तर हे मी प्रायोरिटी लिस्टमध्ये, म्हणजे मला वाटतं की हे तुम्ही जरी घेतलात आणि वाचलात तरी चालेल. RB अरिबम पेपर 1 पेपर 2. नेक्स्ट येतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट, प्रसाद यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट म्हणून एक पुस्तक आहे. तर बेसिकली अरिबममधून सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट कंप्लीट होतात. ह्याचं जे लँग्वेज आहे ना, थोडं जास्त डीपर लेवलला किंवा हायर लेवलला आहे असं मला वाटतं. तर रॅदर दॅन गोईंग दिस, तुम्ही स्टार्टिंगला हे वाचा आणि त्यानंतर काही गोष्टी डीपमध्ये जर तुम्हाला कळून घ्यायच्या असतील तर मग यू आर गुड टू गो दिस विथ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट ऑफ प्रसाद. मग अजून एक पुस्तक, म्हणजे वाटलं की यार नाही, आता आपल्याला जास्त शिकायचं आहे, थोडंसं इंटरेस्ट वाढत चाललेलं आहे, तर तुमच्या इंटरेस्टसाठी न्यू हॉरिझॉन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, आय थिंक भट्टाचार्यांचं पुस्तक आहे तो. न्यू हॉरिझॉन्स ऑफ मोहित भट्टाचार्यांचा हा एक पुस्तक आहे. याच्यामध्ये थोडंसं डीपर लेवलला दिलेलं आहे आणि थोडंसं लँग्वेज तेवढं इल्युस्ट्रेट नाही आहे. थोडंसं त्याला प्रायरली तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं थोडंसं गरजेचं आहे. पण हा पुस्तक खूप चांगला आहे जर वाचत असेल तर. आणि हां, तर मी काय अभ्यास केलं आणि मी काय आत्तापर्यंत वाचलेलं आहे. मी बेसिकली ह्या नोट्सला खूप जास्त स्टिक आहे. पवन कुमार साहेस यांचे क्लास नोट्स, दिल्लीमध्ये क्लास आहेत, चांगलं त्यांचे नोट्स भेटतात. आय थिंक ऑनलाईन वगैरे मार्केटमध्ये आय थिंक भेटत असतील. भेटतात मोस्टली. त्यांचं जर नवीन क्लास नोट जरी नाही भेटलं तरी वॉल्यूम 1, 2 आणि 3 असे 3 क्लास नोट्स आहेत. एका विद्यार्थ्यांनी काढलेले क्लास नोट्स आहेत. ते पण बेसिकली ठीक आहेत. म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला हे जर अवेलेबल भेटलं, स्टार्टिंगला हे जरी वाचलं तरी बेस्ट आहे. जर तुम्ही कुठं क्लास करत असाल तर तिथलं जरी वाचलं तरी बेस्ट आहे. बेसिकली कन्सेप्ट तेच असणार आहे. कन्सेप्ट कधी चेंज होत नसतात, फक्त मांडण्याचा प्रत्येकांचा व्ह्यू पॉईंट वेगळा असतो, बस तेवढंच आहे. यस, बुकलिस्टबद्दल मी ह्याला फॉलो करतो.
हे पण मी वाचलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळंच मी वाचलं याच्यामधलं, पण यस की एवढं सगळं काय गरजेचं नाही एम पी एससाठी तरी. ह्या गोष्टींवरती तुम्ही जर स्टिक राहिलात, अरिबम जरी असेल किंवा पवन कुमार आईसचे क्लास नोट्स, मी म्हणेल की अरिबम हे पण ठीक आहे आणि हा पण ठीक आहे, हे पण यस, ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता. आणि यस, इतकंच होतं. बाकी ह्या लेक्चरला बघितलात इथंपर्यंत एंडपर्यंत तुम्ही राहिलात, त्यामुळं मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि उमेद आय एस प्लॅटफॉर्म जे तुमच्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे, ते उमेद आय एसचे जे संचालक शेखर पाटील सर, त्यांचं मी खरंच मनापासून त्यांचा मी आभार मानतो, कारण मला या ठिकाणी म्हणजे एक संधी दिली जस्ट तुमच्या पुढे थोडंसं बोलण्याचं असेल किंवा थोडंसं डिस्कशन करण्याचं असेल. आणि उमेद आय एस प्लॅटफॉर्मबद्दल सांगायचं झालं तर खूप काही गोष्टींवरती आम्ही काम करतो इकडं. आणि बेसिकली आमचं जे बेसिक कन्सेप्टच उमेद आय एसचं असं आहे की जस्ट लेट्स लर्न अँड ग्रो टुगेदर. कोणत्या प्रकारचं टीचर आणि स्टुडंट असा काही हायरार्की डेव्हलप करून बॉसिझम प्रकारचं असं क्लासमध्ये आम्ही कधीच विश्वास ठेवत नाही बेसिकली. आणि हे पुढं ह्याच गोष्टीवरती आम्ही जास्त थिंक करतो की म्हणजे जास्त विश्वास ठेवतो की ग्रो टुगेदर. आणि तुमच्या कोणत्याही म्हणजे गायडन्स हवा असेल किंवा कोणत्या गोष्टींचा काही माहिती हवी असेल किंवा काही गोष्टींमध्ये स्टक असाल की काय करायचं काय नाही, हे नेसर नाही की तुम्ही उमेद आयसचे विद्यार्थी असायलाच हवं. जरी असलं तरी काय फरक पडत नाही. दरवाजे नेहमी ओपनच असतील. आणि हे एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून चालू केलेला हा एक मला वाटतं प्रयास आहे सरांचा, आणि ते तसंच आहे असं हे माझ्या मनाची खात्री आहे. आणि यस, तर कधी काही गायडन्स असेल किंवा काही गोष्टींचं जर म्हणजे वाटत असेल की तुम्हाला काही गोष्टी क्लॅरिटी वगैरे असेल तर यस, यू कॅन कम हिअर. आणि त्याचा पत्ता वगैरे या ठिकाणी तुम्हाला ओव्हरऑल मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल वगैरे सगळे या ठिकाणी आहे, तुम्ही जॉईन करू शकता. आणि यस, यू आर ऑलवेज वेलकम टू ॲट उमेद आय एस. अँड थँक्यू सो मच.